त्याच्यामध्ये काय संधी आहे, कशा रीतीने आपण ऑनलाईन बिझनेस करू शकतो, याची माहिती घेण्यासाठी आपण सगळे जमले आहात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ही एक असं क्षेत्र आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला आता सगळ्यांनाच त्याचं नॉलेज असणं आवश्यक आहे. विशेषतः कोरोना काळात त्याची आपल्याला जास्त जाणीव झाली. अर्थात कोरोना अजून चालू आहे. पण कोरोना काळात आपल्याला ऑनलाईन बिझनेस हा अल्मोस्ट गेल्या 10 महिन्यात दुपटीने वाढलाय, दुपटीने. म्हणजे इट्स मोर दॅन 100% ग्रोथ आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे काही ऑनलाईन बिझनेसमध्ये ग्रोथ झाली, त्याच्यामध्ये शेअर मार्केट ते बी दुपटीने वाढलंय आणि इकडे जे ई-कॉमर्स आहे ते बी दुपटीने वाढलंय. याचा अर्थ असा नाही की कोरोना संपल्यावर हा ई-बिझनेस बंद होईल, अजिबात नाही. उलट कोरोना संपल्यानंतर याची जास्त व्याप्ती वाढणार आहे. कारण काय की दिवसेंदिवस लोकांना आता हे सगळ्या गोष्टी रेडीमेड हव्या, घरच्या घरी हव्या. आता याच्यात आपल्याला प्रचंड बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहे. तुमच्याकडे काही प्रॉडक्ट असो किंवा नसो, तुम्ही जर हे तंत्र शिकलं तर दुसऱ्यांचं प्रॉडक्ट घेऊन तिसऱ्याला तुम्ही विकू शकता. म्हणजे देशाच्या बाहेर सुद्धा विकू शकता. आपल्याला माहिती आहे की अनेक प्लॅटफॉर्म्स आज आपल्याला अवेलेबल आहे. Shopify सारखं फ्री प्लॅटफॉर्म आहे, Amazon आहे, Flipkart आहे. परंतु या सगळ्यावर आपण कशा पद्धतीने बिझनेस करावा, कशा पद्धतीने आपल्या प्रॉडक्टची फोटोग्राफी करावी, कशा पद्धतीने प्रेझेंटेशन करावं, कशा पद्धतीने आपली वेबसाईट करावी, अशा अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी इथे तुम्हाला शिकवणार आहेतच. पण त्याचबरोबर त्याच्याबरोबर एक उद्योग कशा रीतीने केला पाहिजे, एक व्यवसाय कशा रीतीने केला पाहिजे. ई-कॉमर्स असो किंवा कोणता असो, शेवटी तो बिझनेस आहे. आणि बिझनेस चालवण्याचं बी एक तंत्र माहिती असलं पाहिजे. याला आपण एंटरप्रेन्योरशिप म्हणतो. तर त्या एंटरप्रेन्योरशिप याला येऊन या कोर्सचं नाव TEDP आहे, टेक्नॉलॉजी बेस्ड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना आता कल्पना आहे की विदाऊट टेक्नॉलॉजी आपला कोणताही बिझनेस आपण स्केल अप नाही करू शकत, वाढवू नाही शकत. पण मात्र टेक्नॉलॉजीचा यूज केला तर यू कॅन रिअली मल्टिप्लाय. अनेकांची उदाहरणं आम्ही देऊ शकतो, पण आमच्या स्वतःच एक मोठं उदाहरण आहे. दुसऱ्या सांगी ब्रह्मन आणि स्वतः कोरडपासून असं आम्ही नाही आहोत. बेसिकली आम्ही लॉकडाऊन जेव्हा झालं, 22 मार्चला फर्स्ट लॉकडाऊन झालं होतं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि मित्रांनो, 25 मार्चला वी स्टार्टेड आवर फर्स्ट प्रोग्राम. ऑनलाईन आज आमचे जवळपास 30 प्लस प्रोग्राम्स आहेत. या 30 प्लस प्रोग्रामच्या माध्यमातून आज आम्ही हजारो लोकांपर्यंत पोहोचलोय. म्हणजे आमचे वेगवेगळे वेबिनार अटेंड केलेल्या लोकांची संख्या ही मोर दॅन ऑलमोस्ट लाख पर्यंत पोहोचलेली आहे. Whereas more than 2000 people have already participated in our various training programs. तर याच्यामुळे कळतंय की ऑनलाईन आणि आम्ही याच्यामुळे आमचा रीच आउट एवढा वाढला आहे की आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर. पहिले आमचं एक नाशिकमध्येच ऑफिस होतं आणि ते बी एवढं मोठं मी ऑफिस करून ठेवलं होतं. 1.5 कोटी रुपये खर्च करून. आता त्या सगळ्या ऑफिसची गरज नाही राहिली. अगदी मग ऑफिस करायचं म्हणजे काय, एखादा तुम्हाला बिझनेस सुरू करायचा, यू नीड नॉट टू हॅव 2 रोड कॉर्नर शॉप. हां, की एकदम म्हणजे जिथे 2 रोडच्या कॉर्नर असेल, एकदम चांगला लुकआउट असेल, असं काही गरज नाही. नाही का? यू कॅन जस्ट स्टार्ट इन अ गॅरेज ऑर इव्हन तुमच्या त्या कुठे एखादा खाली बेसमेंटला काही हॉल असेल किंवा काय, तिथून सुद्धा सुरू करता येईल. ओन्ली व्हॉट यू नीड इज यू नीड टू हॅव यूज द टेक्नॉलॉजी विच इज अवेलेबल. तर ती टेक्नॉलॉजीचा वापर करून जर हे तुम्ही काम केलं आणि हे सगळं तंत्र शिकून घेतलं पाहिजे. आणि तंत्र शिकून जर तुम्ही काम केलं तर आय थिंक मित्रांनो देयर इज अ बिग स्कोप, बिग स्कोप. आणि आपल्यासारखे तरुणींनी याच्यामध्ये काम केलं पाहिजे. हा असा बिझनेस आहे जो तुम्ही घरी बसून ऑपरेट करू शकता. घरी बसून. जे आपले आज प्रशिक्षक आहे वृषाल कापडणीस, ते स्वतः या बिझनेसमध्ये आहे. ही स्टार्टेड विथ धिस बिझनेस. त्यांचं करिअरच याच्यात आहे. म्हणजे मी त्यांचा आभार याच्यासाठी मानतो की एखाद्या बिझनेसमध्ये असून त्या बिझनेसचं सिक्रेट लोकांना सांगणं हे सुद्धा खूप महत्वाचं काम असतं. विच ही हॅज रेडिली ॲक्सेप्टेड आणि ऑलरेडी ही हॅज आमचे 3 प्रोग्राम मधून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आमचे आज 50 लोकं याच्यामध्ये काम बी करतायत. मला सांगायचं काय की आहात आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही अनेक गोष्टी म्हणजे काहीही तुमच्याकडे प्रॉडक्ट असेल तर ते तुम्ही विकू शकता. कोणतंही प्रॉडक्ट, फक्त त्याला व्यवस्थितपणे त्याची फोटोग्राफी व्यवस्थितपणे, त्याचं डिझाइन व्यवस्थितपणे, त्याचं प्रेझेंटेशन हे सगळं जर तुम्हाला करता आलं तर आय थिंक यू कॅन रिअली मेक लॉट्स ऑफ मनी. आपल्याला माहिती मित्रांनो, याच टेक्नॉलॉजीचा वापर करून Flipkart सारखी कंपनी किती रुपयाला विकली गेली. अशा अनेक गोष्टी आहेत. पण आय कॅन गो ऑन टॉकिंग. याच्या अदरवाईज आपल्याला उबेर ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की ते फक्त ऑनलाईन बिझनेस आहे. अनेक आता क्लाउड किचन सुरू झालेलं आहे. अनेक अशा काही गोष्टी आहेत. सो फ्रेंड्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला कसं करता येईल ते आपण जरूर जाणून घ्या. जसं मी सांगितलं, हा कोर्स 6 वीक्सचा आहे.
आणि हा कोर्स लिमिटेड आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी शिकलेल्या लोकांसाठी. मग ते BSc असतील, BCS असतील, B.Pharm असतील, D.Pharm असतील, BE असेल, डिप्लोमा असेल कोणत्याही इंजिनिअरिंगचा. तर अशा सगळ्या लोकांना हे जरूर करता येईल. त्यांच्यासाठी हा कोर्स मोफत आहे. यू हॅव टू जस्ट गिव्ह 1000 डिपॉझिट आणि कोर्स झाल्यानंतर जेव्हा तुम्ही आमचं काही ऍक्टिव्हिटी सुरू करा, यू विल गेट युअर मनी बॅक. तुमचं हे डिपॉझिट आहे, इट्स नॉट कोर्स फी. आणि हे बिकॉज ऑफ इनिशिएटिव्ह ऑफ डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी दिस हे सुरू झालं. आणि याच्यामध्ये जसं मी आपल्याला सांगितलं की टोटल 6 वीक प्रोग्राम आमचा जो अदरवाईज आम्ही कोर्स घेतो त्या कोर्सची फी 10,500च्या वर आहे. आता ते येऊन जास्त झाली असती, पण 10,500 आमची फी आहे. ते कोर्स तुम्हाला फ्री मिळतोय. सो टेक दिस अपॉर्च्युनिटी. या गोष्टीचा आपण जरूर फायदा घेतला पाहिजे. आम्हाला प्राऊड याचं आहे की मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने महाराष्ट्राकरता सगळ्यात जास्त कार्यक्रम उद्योगवर्धींना दिले. कारण की उद्योगवर्धींचं रेप्युटेशन असं आहे की आज आमच्याकडे आलेले 100 पैकी 80 लोक व्यवसाय सुरू करतात. त्यामुळे तुमचं आणि याच्यात म्हणजे फक्त 6 वीक्सचा प्रोग्राम नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट सुद्धा आमच्याकडून मिळणार आणि तेही सगळं फ्री आहे. सो फ्रेंड्स, आपण आता वेळ न घालवता जरूर कोर्स काय ते समजून घ्या, ते जाणून घ्या आणि याच्यामध्ये तुम्हाला Google फॉर्म दिलाय तो भरून तुम्ही द्या. बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतीलच. तो 25 फेब्रुवारीपासूनच कोर्स सुरू होतोय, गुरुवारपासून. तर आपण त्याची बॅच जी आहे ती सकाळी 8 ते 11 अशी बॅच राहणार आहे. त्या बॅचमध्ये आपण आपली नावं नोंदवू शकता. ओके. विथ दॅट मी परत एकदा आपलं स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो की तुम्ही ह्या आजच्या वेबिनारमध्ये आला आणि जरूर तुमचं स्वागत करायला आम्ही उत्सुक राहू की जेव्हा तुम्ही आमच्या या टेक्नॉलॉजी बेस्ड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट किंवा ज्याला TEDP असं म्हणतो आणि जो ई-कॉमर्स बेस आहे, तर त्याच्यामध्ये तुमचं स्वागत करायला आम्ही उत्सुक असू गुरुवारी. सो विथ आणि याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं असं की यू आर गोइंग टू गेट अ गव्हर्नमेंट सर्टिफिकेट. सो गव्हर्नमेंट सर्टिफिकेट जे तुम्हाला मिळालं, ज्याच्यामध्ये तुम्हाला कर्ज मिळायला, इतर कोणते असिस्टन्स मिळायला, खूप मोठा सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. सो जरूर ह्या सगळ्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि कोर्स बी अटेंड करा आणि वेबिनार तर डेफिनेटली यू आर गोइंग टू अटेंड. मी वृषालला आमंत्रित करतोय आता. वृषाल कापडणीस हे ऑलमोस्ट लास्ट 10+ इयर्स पासून या फील्डमध्ये कार्यरत आहे. त्यांनी स्वतःच त्याच्यामधून सुरुवात केली. भाजीपाला ट्रेडिंग पासून म्हणजे ऑनलाईन भाजीपाला त्यांनी विकायला सुरुवात केली. त्याच्यातून अनेक एव्हेन्यूज ते घेत गेले आणि आज बऱ्याच काही गोष्टी ते करत आहेत. सो फ्रेंड्स, त्यांचा इतका चांगला अनुभव आहे. तो अनुभव आपल्याला नक्कीच उपयोगाला येईल आणि आपल्याला ज्या काही डूज डोंट्स आहे तुम्हाला याच्यामधून कळू शकेल. सो विथ दॅट आय स्टॉप हिअर अँड आय इन्व्हाइट वृषाल to please take over and guide our participants. Thank you. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार मित्रांनो. माझं नाव वृषाल कापडणीस आणि जसं सरांनी सांगितलं त्याच पद्धतीने मी तुम्हाला ई-कॉमर्स बद्दल थोडी माहिती देण्यासाठी इथे आलोय. मी माझी स्क्रीन शेअर करतो सुरुवातीला. राम मला हेल्प करा की हे शेअर झालंय की नाही हे सांगायला. ओके. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? सर. ओके. ग्रेट. सो सर आता संधींबद्दल बोलत होते. कोर्सच्या संधीबद्दल जी संधी आहे त्याबद्दल सर तर बोललेच. पण त्याचबरोबर थोडं इंटरनेट आणि त्याच्या काही जवळच्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्यावरनं आपण कसे पैसे कमवू शकतो किंवा आपलं करिअर कसं घडवू शकतो त्याबद्दल थोडंसं सांगेन. पण त्यातला एक जो भाग आहे ई-कॉमर्स त्याबद्दल आपण आज खूप सारं बोलणार आहे. तेच चालू करण्या अगोदर मला फक्त सुरुवातीला हे सांगायचं की मी कोण आहे. मला तुम्हाला हे ह्यासाठी सांगायचं आहे की तुम्हाला कळेल की बाबा जो माणूस सांगतो तो कुठल्यातरी एक्सपिरियन्स वरनं सांगतोय. त्यासाठीच फक्त मला तुम्हाला सांगायचं की काय काम करतो आणि माझ्याही इन्कम स्ट्रीम बद्दल मी तुम्हाला थोडीशी कल्पना देतो. सो माझं नाव वृषाल कापडणीस. मी एक ग्रोथ मार्केटर आहे. रिमोट नोमॅड एंटरप्रेन्योर आहे. रिमोट नोमॅड एंटरप्रेन्योरचा काय अर्थ असतो? सो रिमोट नोमॅड म्हणजे मी मागच्या 3-3.5 वर्षांपासून कुठल्याही जागी, कुठल्याही ठिकाणी जाऊन काम करू शकतो. सो आत्ता मी कालच मी राम सरांशी बोलत होतो, तर मी एका माझ्या मित्राच्या लग्नात गेलो होतो आणि तिथेच मी आत्ता आहे, घरी नाही. सो मी कुठल्याही जागेत बसून माझं काम करू शकतो. रिमोट आहे. आपण जे वर्क फ्रॉम होम बघितलंय, तर ते मी 3 वर्षापासून करतोय.
सो सांगण्याचा अर्थ हेच की माझी प्रायोरिटी आहे की मी माझं जे काही करियर आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठी प्रायोरिटी ठेवली आहे की मला लोकेशन डिपेंडन्सी नकोय, की मी कुठेही जाईल तिकडे जाऊन मला काम करता आलं पाहिजे. सो मग माझं जे काही पर्सनल अँबिशन्स आहेत ते मला पूर्ण करता येतील. सो हे यासाठी सांगतोय की तुम्हाला मग यापुढे थोड्याशा गोष्टींची कल्पना देतो की की यापुढे अजून म्हणजे जे काही आपण अपॉर्च्युनिटी आहे, तर त्याच्यामध्ये आपण सिमिलर वेज मध्ये कसं आपलं करियर घडवू शकतो. मी दुसऱ्या स्लाइडवर ओके. सो मी कसे पैसे कमवतो ओव्हर द इंटरनेट. सो एक माझे काही ॲप्स आहेत Google स्टोअरवरती. तर त्या ॲप्सच्या ॲड रेव्हेन्यूज मधनं मी काही पैसे कमवतो. दुसरी गोष्ट आहे माझे काही SaaS टूल्स आहेत. SaaS म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. जसं आपण Netflix बघतो किंवा Hotstar बघतो. तर Hotstar आणि Netflix यांना तुम्ही मंथली एक पेमेंट फी करतात. राइट. सो ते एक सॉफ्टवेअर जे सर्व्हिस म्हणून आहे. सो तसे माझे काही छोटे-छोटे टूल्स आहेत. इंटरनेटवरती जे लोकं वापरतात मला एक मंथली फीज देतात. मग ब्लॉग्स माझे ॲड्स अफिलिएट मार्केटिंग मधनं मला काही पैसे इक्विटी जसं सर म्हटले, की स्टॉक मार्केट खूप बूम झालंय. त्याच पद्धतीने इक्विटीमध्ये माझे काही पैसे जास्त रिटर्न्स मी पैसे कमवतो. नंतर सर्व्हिसेस म्हणजे मी मार्केटर आहे. सो माझ्या ज्या मार्केटिंग सर्व्हिसेस आहेत म्हणजे मी बाकीच्या ज्या बिझनेसेस आहेत त्यांना जे मदत करतो, त्यातनं मी पैसे कमवतो. नंतर काही माझे बुक्स आहेत, काही मार्केटिंगवरती काही बुक्स आहेत किंवा काही एकदम वेगळ्या बिझनेस मॉडेल्स वगैरे याच्यावरती ज्या बुक्स आहेत त्याच्यातनं मी पैसे कमवतो. Amazonवर वगैरे आहेत. Hi. Sorry, I think Vishal sir just disconnect झाले असेल. He'll be joining 1 second. Yes. येस, मी परत जॉइन झालोय. माफ करा. ओके. सो राम मी सर्व्हिसेस पर्यंत होतो Yes. बरोबर? Yes. येस. सो बुक्स माझ्या काही बुक्स आहेत. मार्केटिंगवरती काही बुक्स लिहिल्या आहेत मी. काही बुक्स बिझनेस मॉडेलवरती लिहिल्या आहेत. तर त्या बुक्समधनं मला काही रेव्हेन्यू येतो आणि बऱ्याच साऱ्या बुक्स मी घोस्ट रायटिंग पण केल्या आहे. घोस्ट रायटिंग म्हणजे की आपण कुणासाठी तरी पुस्तक लिहितो. नाव त्यांचं पण आपण लिहितो असं. सो मी असं पण काही बुक्स लिहिलेले आहेत. सो त्यातनं पण मला एक रेव्हेन्यू येतो. त्याचबरोबर Airbnb माझा एक Airbnb आहे. माझं स्वतःचं नाहीये. मी स्वतःचं काही म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट नाहीये. पण मी एका पार्टनरशिप थ्रू Airbnb ने पैसे कमवतो आणि बाकीच्या अजून काही माझ्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत. सो त्यातनं मी पैसे कमवतो. सो मला तुम्हाला हेच सांगायचंय वरच्यावर, की मी इथे बोलायला आलो आहे. मी तुम्हाला सांगतोय, पण मी ह्या गोष्टी केल्यात म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. ठीक आहे. तर आपण थोडं पुढे वळूया. परत माझ्याबद्दलच थोडासा वेळ घेईन अजून. 2013 मध्ये मी punesubji.com म्हणून एक वेबसाईट चालू केली होती पुण्यात. तेव्हा मी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असेन. तर त्यावेळेला ई-कॉमर्स हे काहीच नव्हतं. Ola, Uber पण तेव्हा लोकांना माहीत नव्हतं आणि कुणीतरी मला ऑनलाईन भाजी घरून आणून देईल, ही तर कल्पनाच लोकांच्या ध्यानीमनी नव्हती. पण माझ्या काही मित्रांनी मिळून आम्ही एक वेबसाईट उभी केली आणि एक ₹8,000 च्या इन्व्हेस्टमेंटमधनं आम्ही 2016 पर्यंत 3,00,000 प्रति महिना हा रेव्हेन्यू करत होतो त्या बिझनेसमध्ये. आणि खूपच मजेदार दिवस होते त्यावेळेसचे. बिग बास्केटही नवीन होतं. मी बिग बास्केटशी कम्पीट करत होतो. परत तेच सांगण्याचा हे प्रयत्न की मी हे खूप वर्षांपासून करतोय. म्हणून तुम्हाला मदत करण्यासाठी इथे मला सरांनी बोलावलंय. खरं तर मला बोललंच नसतं सरांनी जर मी एवढं सगळं केलं नसतं. राइट ना राम सर? Yes, absolutely. Practicing on robots. Yes. अगदी बरोबर. थँक यू. सो त्याचबरोबर आपण थोडं पुढे वळूया आणि एक मोठा प्रश्न घेऊया, की आपल्याला ऑनलाईन का जायचं? सो ऑब्व्हियसली हा नो ब्रेनर प्रश्न आहे, की आपल्याला ऑनलाईन का जायचं? पण ऑनलाईन का विकायचं? आपण ई-कॉमर्सच का करायचं? राइट? सो हे सगळे प्रश्न आता तुमच्या डोक्यात असतील आणि माझ्याही होते सुरुवातीला, आत्ता पण असतात, की आपण का करायचं? राइट? आता एकदम ऑब्व्हियस उत्तर असतं, की अरे सगळे लोकं तर ऑनलाईन घेतायत, सो आपण पण करायला पाहिजे वगैरे असं. पण फक्त असं वेगळे उत्तर न देता मी काही स्टॅट्स मला तुमच्यासमोर मांडायचे ते म्हणजे की इंडियन ब्रँड इक्विटी फाउंडेशन जे आपल्या गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे. सो त्यांच्यानुसार जवळपास 17.5 करोड भारतीय पॉप्युलेशन ही ऑनलाईन शॉपिंग करते. 17.5 करोड खूप मोठा आकडा आहे. खूप मोठा आकडा आहे. लिटरली खूप मोठा आकडा आहे. आणि ह्या सगळ्या 17.5 करोडचे लोकं आहेत. त्यांचं मिळून जे ऑनलाईन ई-कॉमर्सचं मार्केट आहे, ते 6 लाख करोडचं आहे. $85 बिलियन.
आणि दिस इज रिअली रिअली बिग. 6 लाख करोड. आपल्याला कदाचित त्यात एवढे नाही पाहिजे. वर्षातनं कदाचित तुम्ही 2-3 करोड जरी केले तरी तुम्ही आनंदी राहाल 100%. अ, अ, त्यानंतर तिसरी ही जी गोष्ट आहे, हा रिसेंट डेटा आहे. परत IBF कडनं आलेला. तो म्हणजे की जो 2020 चा फेस्टिव्ह सीझन होता दिवाळीचा, तर त्या 15 ते 21 म्हणजे या 6 ते 7 दिवसाच्या अ, अ, काळात 28,000 करोडची शॉपिंग इंडियन्सनी केली ऑनलाईन. आणि हा डेटा फक्त मेजर वेबसाईट्सचा आहे. म्हणजे Flipkart, Amazon किंवा Snapdeal वगैरे असेल. ह्या ज्या मेजर वेबसाईट्स आहेत त्यांचा डेटा आहे. ज्या वेबसाईट्स गव्हर्नमेंटने डेटा त्यांच्याकडे नाही घेतला तो अजून आकडा खूप मोठा आहे. म्हणजे उदाहरण म्हणजे हेच सांगण्याचं हेच की खूप मोठं मार्केट आहे आणि हा जो आकडा आहे हा ऑब्व्हियसली ऑर्गनाइज्ड ई-कॉमर्सचा आहे. अनऑर्गनाइज्ड ई-कॉमर्सचा तर आपल्याला माहीतच नाही. सरकारी आकडा 28,000 आहे. त्यापेक्षा जास्तच ऑब्व्हियसली असणार आहे त्या 7 दिवसांमध्ये. सो सांगण्याचं तात्पर्य हेच की इथे खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, जी आपण टॅप करू शकतो. ज्याचा आपण वापर करून आपल्याला जे काही गुड्स एंड सर्व्हिसेस ऑनलाईन विकायचे असतील विकू शकतो आणि आपण आपलं करियर पुढे मोठं करू शकतो. त्यानंतर एक छोटीशी केस स्टडी घेऊया. तुमच्यामधनं बऱ्याच लोकांनी Instagramला असे पोस्ट बघितले असतील. नसतील बघितले तर कमेंट्समध्ये सांगा. पण मला 100% माहिती आहे की तुमच्या बऱ्याच लोकांनी असे काही पोस्ट बघितले असतील. तर ही एक केस आहे. मी मुंबईत जॉबला होतो काही वर्षांपूर्वी आणि त्यावेळेला एक 19-20 वर्षाचा मुलगा होता. तो त्याच्याशी मी असाच गप्पा मारत होतो. माझा ज्युनियर होता आणि तो मला म्हणत होता की "सर ये जो है ना सारा जो हम लोग काम करते हैं ना, ये तो सर मेरा साइड बिज़नेस है। मेरा तो ओरिजिनल बिज़नेस अलग है।" म्हटलं, "अरे तेरा क्या बिज़नेस है? तो तू दिन भर जॉब करता है?" मैंने सर मैं ऐसे कस्टमाइज़ मोबाइल के जो कवर्स हैं, केसेस हैं या फिर मोबाइल की एक्सेसरीज़ या फिर जो भी फर्स्ट कॉपी चीज़ें होती हैं, वो मैं बेचता हूँ ऑनलाइन। सो आई वाज़ वेरी शॉक्ड कि मतलब कैसे? तो अं, एक्झॅक्टली. सर मला सर म्हणतायत अजय सर, अजान सर म्हणतात, की बघितलेत सर खूप फेमस एक्झॅक्टली हे खूपच फेमस आहेत. हे अशा सगळ्या पोस्ट. सो त्याने मला सांगितलं, की "सर मी ह्यातनं बरेच सारे पैसे कमवतो." सो मी खूप लिटरली खूप शॉक होतो, की यातनं हा पैसे कसे कमवतो? आणि 19-20 वर्षाचा मुलगा. त्याच्याकडे एक iPhone आणि त्याच्या हातात एक Googleचा माझ्या मताने त्यावेळेला फोन होता. आणि मी खरंच क्युरियस होतो, की अरे बाबा हा लहान मुलगा आहे आणि 2 फोन का घेऊन फिरतोय किंवा गाडी का घेऊन फिरतोय एवढी महागची वगैरे असं. तो म्हणाला, की "सर ये सब मैंने पैसे कमाए." म्हटलं, "अरे कैसा? कैसा किया तूने?" तो तो म्हणतो, की "सर देखो मैं क्या करता हूँ कि मुंबई का जो अपना मार्केट है, उसमें बहुत चीज़ें सस्ती मिलती है।" बोले, "ठीक है।" तो मैं वहाँ जाता हूँ, उसकी फ़ोटो खींचता हूँ और ये इंस्टाग्राम पे डाल देता हूँ। मतलब अच्छा तो? तो मैंने फिर पूरी इंडिया में लोग आते हैं, देखते हैं कि ये है, अच्छा है, सस्ता है, तो मुझे पैसे ट्रांसफ़र करते हैं, वो मैं बंदे को फ़ोन करके बोल देता हूँ कि सर आप भेज दो, तो उसको डिलीवर होता है, तो उसको डिलीवर हो जाता है और मैं प्रॉफ़िट रख लेता हूँ। म्हटलं अरे वाह! म्हणजे वेबसाईट वेबसाईट नसताना पण सोशल मीडियाचा वापर करून त्या मुलाने एवढा सगळा बिझनेस उभा केला होता आणि म्हणजे मी अ, गंमत नाही करत आहे, सिरियसली सांगतोय. ह्या मुलाने न्यू इयरच्या दिवशी एका दिवसात 1,00,000चा बिझनेस केला. खूप लहान मुलगा आहे म्हणजे 19-20 वर्षाचा आणि प्रॉफिट सांगतोय मी तुम्हाला 1,00,000चे प्रॉफिट्स त्याने कमवले होते. कि तो म्हटला की "सर मैं न्यू ईयर को बहुत बिज़ी है, 4-5 दिन मुझे आप कॉल मत करना, आप संभाल लेना मीटिंग्स." म्हटलं ठीक आहे. सो ते तिथपर्यंत त्याने तो बिझनेस नेलेला. सो मला सांगण्याचं हेच आहे. ह्या मागे मला 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, की डिमांड आहे आणि न्यू बायर्स आहेत. न्यू बायर्स त्यांना नवीन पद्धतीने विकत घ्यायचं आहे. त्यांना परत जुन्या पद्धतीने विकत नाही घ्यायचं. त्यांना ऑनलाईन जायचंय, त्यांना सोशल मीडियामधनं बघायचंय, त्यांना रील्समधनं बघायचंय, त्यांना सोशल मीडिया Instagram, Facebook इथून ब्लॉग्स किंवा YouTube इथून बघायचं आणि मग बाय करायचं. आणि डिमांड आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिमांड आहेत, लोकं समोर आहे. अ, तर हे एक छोटीशी केस स्टडी झाली एका मुंबई टीनेजर्सची आणि असे बरेच लोकं करतात. फक्त तोच नाही, त्याचे बरेच मित्र आहेत, जे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये हे काम करतात. कुणी पॉप सॉकेट्स किंवा काय बरंच काय. तुम्हीही बऱ्याच लोकांना असं ओळखत असाल. असाल तर नक्की एकदा कमेंट्समध्ये मला सांगा. त्यानंतर थोडं पुढे वळूयात अजून. अ, राम सर बरोबर टायमिंग आहे का? थोडं पुढे-मागे होतंय? येस सर. वेळ नाही. आहे ना आपल्याकडे? येस, येस. ओके, ग्रेट. चालेल. सो परत एक आपण थोडंसं याच्यावरती येऊया, की ऑनलाईन आपण का विकावं? राइट? परत मी तुम्हाला थोडेसे अजून
काही गोष्टी सांगतो, की जसं सर म्हटलेत, की COVID-19 नंतर खूप जग बदललंय. आपण स्टॉक मार्केट बघितलंय, की अरे बापरे! एवढा उच्चांक गाठला, हे झालं, ते झालं. पण त्याचबरोबर ई-कॉमर्स पण तेवढाच उच्चांक गाठतोय आणि आता लोकांना सगळं काही ऑनलाईन हवंय. सगळंच्या सगळं. आणि त्या आणि त्याचबरोबर जे आपले लॉकडाऊनचे एक्सटेन्शन्स होत आहेत. आता कदाचित आपण परत लॉकडाऊनमध्ये जाऊ. तर समजा तुमचा आता बिझनेस असेल एखादा आणि तुम्ही आता ऑफलाईन विकत आहात. सो धिस इज द राइट टाईम, राइट अपॉर्च्युनिटी की तो तुम्ही ऑनलाईन घेऊन जा. कारण आपण म्हणतो ना, की जे खूप सक्सेसफुल फिशरमॅन असतात, ते की जे मासेमार असतात, जे खूप सक्सेसफुल असतात, ते जेव्हा त्यांचा स्लो टाईम असतो, जेव्हा काही काम नसतं, त्यावेळेला ते त्यांची नेट शिवत बसलेली असतात. म्हणजे त्यांचा जी पुढची तयारी आहे ती करत असतात. सो हा आता टाईम आहे, ज्यावेळेला तुम्ही तुमची पुढची तयारी करू शकता. धिस इज द टाईम टू बी ऑफेन्सिव्ह. लाइक व्हेरी, व्हेरी सिंपल. आणि अजून एक मला एक माइंडसेट शिफ्ट किंवा एक कन्झ्युमर बिहेवियर बद्दल तुम्हाला थोडं सांगायचं आहे, की आपण जेव्हाही विचार करतो कुठल्या बिझनेसचा याचा त्याचा, त्यावेळेला आपण जी बेस्ट ऑन बेस्ट बिझनेस असतात त्यांचा विचार करतो, त्यांना फोकस ठेवतो आणि त्यांच्यानुसार आपण स्ट्रॅटेजीज बनवतो. जे मला माझ्या दृष्टिकोनातून असं वाटतं, की सर्वात चुकीची गोष्ट आहे. म्हणजे आपण आज इथे बसल्या-बसल्या Flipkart आणि Amazonशी आपण कम्पीट नाही करू शकत. कुठल्याच बेसिसवरती नाही, कुठल्याच लेव्हलला आपण कम्पीट नाही करू शकत. ना त्यांच्या क्वालिटीला, ना त्यांच्या डिलिव्हरीला कशालाच नाही. आणि मग आपण त्या एका प्रश्नामध्ये अटकतो, की अरे लोकं फक्त Flipkart आणि Amazonमधनं घेतात. माझ्याकडनं का घेतील? जर मी त्याच्याशी कम्पीट नाही करू शकत तर. ठीक आहे. पण मला तुम्हाला एक इन्साईट सांगायचं आहे ह्यामध्ये, की इंडियन कन्झ्युमर जो आहे, तो Flipkart आणि Amazonच्या पलीकडे गेलाय. Flipkart, Amazonमधनं घेतातच घेतात. पण अशा बऱ्याच सर्व्हिसेस आहेत, ज्या त्याच्या पलीकडे पण लोकं विकत घेतात. म्हणजे तुम्ही आता Bewakoof.com वगैरे ऐकलं असेल, की अशा रेड वुल्फ आहे किंवा अशा बऱ्याच वेबसाईट्स आहेत ज्याच्यावरनं आपले इंडियन्स पण दुसऱ्या वेबसाईट्सला ट्रस्ट करायला लागलेत. याचा अर्थ आपल्यासाठी पण त्या मार्केटमध्ये जागा आहे. फक्त Flipkart आणि Amazonच सगळं खाऊन जातील असं पण नाही. आणि असं पण नाही, की आपण त्या वेबसाईट्सवरती विकू शकत नाही. आपण त्या वेबसाईट्सवरती पण आपलं जे जे काही आपले प्रॉडक्ट्स एंड सर्व्हिसेस असतील, आपण त्या वेबसाईट्सवरती पण विकू शकतो. सो आपल्याला ही पूर्ण अपॉर्च्युनिटी ओपन आहे. आणि इंटरनेट जेवढं ओपन झालंय, तेवढं सगळ्या गोष्टी ओपन झाल्या. सो उदाहरणार्थ मला तुम्हाला जर सांगायचं असेल, तर एखाद्या सिटीमध्ये मला आठवतं मी आता 90s बॉर्न आहे. सो लहानपणी कपडे घ्यायचे म्हटलं, की शालीमारला जावं लागायचं. मग शालीमारला जर गेलं, तर म्हणजे हे नाशिकची गोष्ट सांगतोय. नाशिकच्या बाहेर जायचं असेल तर माफ करा. पण असं तुमच्या एका शहरातलं एक उदाहरण घ्या, की एक एक जागा असते नेहमी एका शहरात, की त्या ठिकाणीच लहानपणी लहान मुलांचे कपडे घेतले जातात. सो समजा आपण विचार करूया, की समजा मला जर तिकडे नवीन बिझनेस चालू करायचा असेल, तर मला तिथे एक जागा घ्यावी लागते, जी की तेवढी महाग असते आणि परत माझा तेवढा ब्रँड मला बनवावा लागतो. त्यानंतर कुठेतरी येऊन माझ्याकडे लोकं येतात. सो तिकडे जी लेव्हल फील्ड आहे, तिकडे जी कॉम्पिटिशन आहे, ती खूप म्हणजे त्याच्यामध्ये खूप इनइक्वालिटी आहे. ज्यांच्याकडे पैसा असेल तेच करू शकतात. पण इंटरनेट जेव्हापासून आलंय, तेव्हापासनं एकदम ही जी कॉम्पिटिशन एकदम फ्लॅट झाली आहे. एंट्री बॅरियर्स कमी झालेत आणि म्हणजे लिटरली आपल्याकडे एक ₹5,000-10,000 जरी असतील, तरी सुद्धा आपण ऑनलाईन जाऊ शकतो आणि गोष्टी विकू शकतो. जसं मी तुम्हाला माझ्याच उदाहरणार्थ सांगितलं, की आम्ही फक्त ₹8,000 पासून फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स ऑनलाईन विकायला चालू केले होते आणि आम्ही तो बिझनेस बऱ्यापैकी स्केल करू शकलो. खूप समाधानकारी असेल त्याचा स्केल करू शकलो. तर थोडं पुढे वळूया. थोडंसं याबद्दल सांगितलं. तर आता एक प्रश्न पडतो, की बाबा तुम्ही म्हणाल, की "वृषभ ठीक आहे, ऑनलाईन विकायचं." ठीक आहे. पण कुठे विकायचं? मग विकताना काय बघायचं नेमकं? काय त्याचे प्रोज, काय कॉन्स आहेत? काय नेमक्या एक्झॅक्टली त्याच्या कंडिशन्स आहेत, चॅलेंजेस काय असतील, ठीक आहे. सो त्याबद्दल थोडंसं आपण बोलूया. हे थोडंसं टेक्निकल होईल, पण काळजी करू नका. मी तुम्हाला समजून सांगेल आणि त्याच्या पुढेही तुमचे प्रश्न असतील, त्या प्रश्नांमध्ये पण आपण हे सगळं बघू. सो जेव्हा पण आपण ऑनलाईन विकतो, तेव्हा एक 3 गोष्टी असतात. 3 प्रकारे आपण विकू शकतो. खरं तर 2च, पण तिसरं मी सोशल मीडिया पण घेतो. पहिलं आहे मार्केट प्लेसेस. मार्केट प्लेसेस म्हणजे Flipkart आणि Amazon ही मार्केट प्लेस आहे. मार्केट प्लेस म्हणजे आपण समजूया जसा आपला बाजार असतो. त्या बाजारात कसं की बाबा हा बाजार आहे. तुम्ही या आणि विकत घेऊन जा. सिमिलरली Amazon, Flipkart ही बाजारपेठे आहेत. तर त्यात तुम्ही आपलं जे प्रॉडक्ट आहे ते लिस्ट करा, की आम्ही हे विकतोय आणि तिकडे जो बायर असतो तो येतो आणि घेऊन जातो. ठीक आहे. एकदम सोप्या पद्धतीने. सेकंड जे असतं ते तुमचं स्वतःचं स्टोअर किंवा मी स्वतःची वेबसाईट ओपन केली आणि मी विकतोय. ठीक आहे.
आणि तिसरं असतं सोशल मीडियावर नवीन. तर सोशल मीडिया ॲक्चुअली हा एक कंप्लीट ॲसेट नाहीये. कंप्लीट ॲसेट ह्याकरता नाहीये कारण सोशल मीडिया बंद होणं, बॅन होणं हे आपण रिसेंटली बघितलंच आहे. तर त्यात काही होऊ शकतं त्याच्याने आपला जो बिझनेस आहे तो सस्टेनेबिलिटीला जरा थोडा त्रास देऊ शकतो, प्रॉब्लेम होऊ शकतो तिथे. त्यामुळे मी तो इथे ऑप्शन कन्सिडर नाही केलाय. पण सोशल मीडिया पण एक मोठा ऑप्शन आहे जिकडे आपण वस्तू विकू शकतो किंवा तिकडून सुरुवात करू शकतो आणि नंतर मार्केट प्लेसेस आणि स्वतःच्या स्टोअरवरती जाऊ शकतो. सो एक फनेल तिथून आपण बिल्ड करू शकतो. सो आता परत थोडं मार्केट प्लेसेसवरती येऊ आणि याचे प्रोज आणि कॉन्स जे आहेत त्याच्यावरती आपण जरा लक्ष देऊ. सो Amazon, Flipkart, Etsy एक खूपच मोठा प्लॅटफॉर्म आहे. Amazon, Flipkart सारखा किंवा मग eBay वगैरे. सो हे जे सगळे मार्केट प्लेसेस आहेत, त्यांचा सर्वात मेजर एडवांटेज जो आहे, तो म्हणजे की याच्यात अपफ्रंट इन्व्हेस्टमेंट नसते. म्हणजे आपल्याला Amazon, Flipkartला काही पैसे द्यायची गरज नाहीये किंवा आपल्याला कुठल्या टेक्निकल माणसाला हायर करून काही करून घ्यायची गरज नाहीये. सो ह्यांचा सर्वात मेजर जो प्रो आहे, तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट अपफ्रंट नाही काही आणि ही मार्केट प्लेस आहे. आणि तर याचा प्रो पण आणि एक कॉन पण म्हणता येईल, की याच्यामध्ये कमिशन मॉडेल असतं. Amazon, Flipkart यांचे कमिशन्स खूप हाय असतात. पण मग जर आपले मार्जिन्स तेवढे जस्टिफाईड असतील, तर आपण खूप चांगल्या पद्धतीने ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करून प्रॉफिट कमवू शकतो. अं, तिसरी गोष्ट जे कॉन्स होते मार्केट प्लेसेसचे ती म्हणजे की थोडे मार्केट प्लेसेस ओव्हर क्राउडेड असतात ॲज कम्पॅरेटिव्हली स्वतःचं स्टोअर बनवून. आणि मार्केट प्लेसेसवरती प्राइस वॉर पण होतो. प्राइस वॉर म्हणजे उदाहरण की समजा एखादा प्रॉडक्ट आहे. मला एक माईक घ्यायचा आहे किंवा मला एक फोन घ्यायचा आहे. तर त्या फोनच्या खाली दुसऱ्या कंपनीचा फोन येतो त्याच मार्केट प्लेसवरती. सो तिथे थोडा एक प्राइस वॉर होतो. मग आपण जस्ट कमी करतो आणि त्यानुसार मग आपल्याला मार्जिन्स ॲडजस्ट करावे लागतात. आणि मार्केट प्लेसेसचा अजून एक कॉन आहे, जो प्रो आहे स्वतःच्या स्टोअरचा तो म्हणजे की बिझनेसचा जो कंट्रोल आहे, तो Amazon, Flipkartकडे जास्त असतो आपल्यापेक्षा. सो हा एक कॉन आहे मार्केट प्लेसेसचा. पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही त्याच्यावरती विकू नका. पण तिथे विकलं पाहिजे कारण तिथे ऑलरेडी फ्री ट्रॅफिक तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. सो दुसरं आपण बघूया युअर ओन स्टोअर. तर आता आपण स्वतःचं स्टोअर म्हणजे आपली स्वतःची वेबसाईट. सो उदाहरण घेऊया की माझं असेल तर मग rushalkapanis.com याच्यावरती आपण विकायला उद्या चालू केलं. तर त्याचे काय प्रोज आहेत, त्याचे काय कॉन्स आहेत. सो पहिलं तर ऑब्व्हियसली माझा एक कॉन असेल तो म्हणजे की मला इनिशियली थोडंसं इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. पण मला तुम्हाला ह्या कोर्समधनं किंवा ह्या सगळ्या ह्याच्यातनं सांगायचं की खरंच आपल्याला खूप पैसे लागत नाहीत. लिटरली 3,000 2,500 ते ₹3,000 महिना आणि स्वतःचं थोडेफार स्किल्स आपले फोटोशूट करायचं वगैरे, एवढं जरी केलं ना, तरी आपण आपली वेबसाईट उभी करू शकतो. हा सगळा कोर्स, हा सगळा उठाठेव त्यासाठीच आहे खरं तर हे तुम्हाला सांगण्यासाठी, की खूप कमी पैशांमध्ये आपण आपला स्वतःचा बिझनेस चालू करू शकतो. दुसरं आपण जसं बघितलं मार्केट प्लेसेसमध्ये, की तिकडे कमिशन मॉड्यूल असतं. आपल्या इथे कमिशन मॉड्यूल नसतं. पण कमिशन्स त्यांना आपण ह्यासाठी देतो कारण ते ट्रॅफिक घेऊन येतात. ट्रॅफिक म्हणजे लोकांना त्यांच्या वेबसाईटवर घेऊन येतात. आपल्याला फक्त आपल्या वेबसाईटवरती लोकांना आणावं लागेल. म्हणजे मार्केटिंग करावी लागेल. जर आपण मार्केटिंग नाही केली तर Amazon, Flipkartला कमिशन द्यावं लागेल. सो हे 2 त्याच्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यानंतर आपला जेव्हा ओन स्टोअर असतं तेव्हा आपण पूर्ण त्याचा बिझनेस कंट्रोल आपल्यावरती असतो. आपण म्हणू उद्या बंद तर उद्या बंद. आपण म्हणू उद्या चालू तर चालू. आपल्याला ज्या पद्धतीने वाटेल तसं किंवा आपण म्हणू की नाही मला हे खूप मोठं स्केल करायचं किंवा उद्या बंदच करून टाकायचं. तसं तुम्ही हे Amazon, Flipkartवरती पण करू शकता. पण Amazon, Flipkartवरती असं होऊ शकतं की त्यांनी जर बंद केलं तर तुम्ही काही नाही करू शकत. तेच की आपल्या स्टोअरमध्ये आपल्या हातात सगळे असतं. सो हे काही प्रोज एंड कॉन्स आहेत स्वतःचं ओन स्टोअर बनवणं आणि मार्केट प्लेस बनवणं. फक्त तुम्हाला एक थोडा ओव्हरव्ह्यू द्यायचा होता. अजून थोडं बरंच डिटेलमध्ये आपण ह्याबद्दल कोर्समध्ये बोलणारच आहोत. ते पण 100%. मी काही मेंटल मॉडेल्स किंवा काही माइंडसेट चेंज असेल, तर त्याबद्दल पण आपण पूर्ण कोर्समध्ये बोलू. सो अजून काही थोडेसे चॅलेंजेस आहेत. ते मी घेतो. थोडासा वेळ आहे माझ्या मताने आपल्याकडे, पण तरी आपण त्याबद्दल बोलूया. सो काही चॅलेंजेस जे ऑनलाईन विकतात बऱ्याच लोकांना ते असे आलेले आहेत, ते म्हणजे रिटर्न्स आणि रिफंड्स. सो बऱ्याच वेळा मी ऐकलंय इंडियन ब्रँड्सकडनं, की "अरे बाबा रिटर्न्स येतात, रिफंड्स येतात, फ्रॉड होतो, हे होतो, ते होतं, असं होतं, तसं होतं." खरं आहे, होतं. काहीच प्रॉब्लेम नाही. पण असं तर नाही ना, की ते होतं म्हणून आपण बिझनेस थांबवावा. तर त्यासाठी आपण प्रोव्हिजन्स करूया.
जसं बँक कधी प्रोव्हिजन करते एनपीएस साठी किंवा मी बाकीच्या ज्या बाहेरच्या कंट्रीज आहेत, माझे जे बाहेरचे क्लायंट्स आहेत, ई-कॉमर्स क्लायंट्स त्यांच्याबरोबर जेव्हा मी काम करतो, तेव्हा त्यांचा एक बिझनेसचा सोपा फॉर्म्युला असतो, की समजा एखादी वस्तू मला ₹40 ला भेटते. उदाहरण घेतोय मी, हे काही असे सेम आकडे आहेत असं नाही. ₹40 ला भेटते आहे त्यांना. तर ती समजा ते म्हटले, की बाबा आम्हाला बाकीचा खर्च अजून ₹20 होतो, मार्केटिंगचा ₹10 खर्च होतो, टोटल ₹70 आहे. आम्हाला ₹20 प्रॉफिट पाहिजे म्हणजे ₹90 ला आम्ही विकू. पण मग ते हे कॅल्क्युलेशन करताना हे पण विचार करतात, की जर समजा मी 100 वस्तू विकल्या, तर त्यातनं मला एक 4-5 रिटर्न्स येणार आहेत, रिफंड्स येणार आहेत, फ्रॉड होणार आहे. तर त्यासाठी प्राइसिंगमध्ये 90चं ते 95 किंवा 100 प्राइसिंग करतात. म्हणजे जो की रिटर्न्स आणि रिफंड्स आहे, ते त्यांच्या प्राइसिंगमध्ये ॲडजस्ट करून तो बिझनेस सस्टेन करेल, रिटर्न्स रिफंड्स करून सुद्धा अशा पद्धतीने त्यांचं बिझनेस मॉडेल बनवतात. जो की मला राइट एकदम एक्झॅक्टली चांगला अप्रोच वाटतो आणि हे Flipkart, Amazon पण त्याच पद्धतीने काम करतात. सो त्यामुळे हा जो चॅलेंज आहे त्याला आपण ह्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. नंतर अजून काही गोष्टी असतात की लॅक ऑफ माइंडसेट. आपल्याला बऱ्याच वेळा असतं की इतना डालेगा तो कितना आएगा. आपलं सोपं असतं की बाबा मी लाखभर टाकले तर बाबा 2 लाख येतील का रे वृषाल? बरोबर. तसं नाही वर्क होत. हे जरा थोडा वेगळ्या पद्धतीने वर्क होतं, की तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट करता आणि मग जसं तुम्ही तुमच्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता. मग एक अर्धा वर्ष लागतो, की जेव्हा तुम्ही खूप सारे प्रॉफिट्स बघायला लागतात. तुम्ही लवकर पण स्केल करू शकता. त्यात काहीच त्यात काहीच म्हणजे नाही असं होत असं नाही. पण जर एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला ब्रँड बिल्ड करायचं असेल, तर तुम्ही एक 6 महिने, वर्षभर जर एकदम प्रॉपरली व्यवस्थित ब्रँड बिल्ड केला, तर तुम्हाला बऱ्याच वेळा मार्केटिंगमध्ये पैसे न टाकता पण तुम्हाला अ, तुमच्या जो सेल्स आहे तो वाढायला लागतो, ऑर्डर्स यायला लागतात. सो हे मी बघितलंय कारण माझ्या क्लायंट्स बरोबर पण आणि माझे पण स्वतःचे काही स्टोअर्स आहेत त्याबरोबर पण. मी तुम्हाला हे सगळं कोर्समध्ये नक्की दाखवेल. नंतर अजून एक गोष्ट असते, की हाऊ फास्ट आर वी चेंजिंग? तर आता याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर 2013 मध्ये जे मी केलं मार्केटिंगमध्ये किंवा वेबसाईट बनवण्यामध्ये, ते मी आता नाही करू शकत. कारण खूप लवकर पटापट सगळं बदलतंय. की 2013 मध्ये मी तुम्हाला खरं सांगतो मार्केटिंग जे आहे मला काहीच त्यातलं खरंच कळत नव्हतं. मी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होतो. आणि मला जास्त काही कळत नव्हतं. तर आमचं मार्केटिंगचं सर्वात मोठं तंत्र हे होतं, की पॅम्पलेट वाटू. पॅम्पलेट वाटू आणि त्यातनं आम्हाला ऑर्डर्स यायच्या. आम्ही 100 पॅम्पलेट वाटले, की 4-5 ऑर्डर्स यायच्या. आता ते नाही करू शकत. कारण पॅम्पलेट्स वाटले जरी, तरी तेवढा कन्व्हर्जन रेट त्यांचा नाहीये. त्यातनं तेवढे पैसे येत नाही, जेवढा त्याच्यावरती आपण गुंतवणूक करतो. बरोबर. सो बऱ्याच गोष्टी चेंज होत गेल्या. कारण पॅम्पलेट्स कोणी वाचत नाही ना आता. आताचे जे मुलं आहेत, त्यांना ते Instagram पाहिजे, त्यांना Snapchat वरती पाहिजे, त्यांना रील्स वरती पाहिजे. सो माझा फोकस असेल, की त्याच्यावरती काम करायचं. इव्हन वेबसाईटचं घ्या. आम्ही ती जी वेबसाईट बिल्ड करायला घेतलेली होती, त्याला खूप वेळ टेक्निकली कोड करून, एक कोड लिहून, माझा एक मित्र आहे त्याच्या भावाला विनवण्या करून किंवा प्लीज आम्हाला करून दे. त्याला थोडा त्रास देऊन शनिवार, रविवार त्याचं सगळं हे करून, तेव्हा कुठेतरी आम्ही जाऊन ती एक वेबसाईट बनवली होती, त्याच्या मागे खूप मेहनत करून. पण आता तसं नाहीये. आता काही प्लॅटफॉर्म्स आहेत जसं की Shopify वगैरे हे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने अ, अ, एकदम एकदम आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ते येऊ शकतं. तुम्हाला कोड करायची गरज नाही पडत. ठीक आहे. सो हे Amazonचं काही कमिशन स्ट्रक्चर आहे. त्याबद्दल मी काही बनवलं होतं. त्याबद्दल आपण जरा डिटेलमध्ये बोलूया. पण थोडक्यातच एवढं सांगायचं म्हटलं तर Amazonच्या काही 2 प्रकारे शिपिंग होतात. एक असतं ईझी शिपिंग, एक असतं Amazon FBA. तर जर आपण त्यांचे पर्सेंटेजेस बघितले, तर Amazonचे जे कमिशन स्ट्रक्चर्स आहेत किंवा Flipkartचे जे कमिशन स्ट्रक्चर्स आहेत, खूप ह्युजली हाय आहेत. आपल्या त्यात प्रॉफिट मार्जिन्स खूप कमी असतात. पण याचा मेजर जो प्रो आहे, तो म्हणजे की आपल्याला फ्री ट्रॅफिक. आपल्याला याला मार्केटिंग करायची गरज पडत नाही. तिथे लोकं लिटरली येतात Amazonवरती. आपणच स्वतः 4 वेळा Amazon उघडून बघतो कदाचित 2-3 दिवसातून. सो राम सर आहे वेळ थोडासा? एक शेवटची केस स्टडी घ्यायची आहे. ही जरा 5-10 minutes. ओके, ठीक आहे. शेवटचीच केस स्टडी. यानंतर हां. सो एक सेबॅस्टियन नावाचा माझ्या एक ओळखीचा आहे. इंटरनेटवरती आम्ही भेटलो आणि त्याच्याकडनं मला एक वेगळी नवीन गोष्ट शिकायला भेटली मागच्या वर्षी आणि ती होती की हा मुलगा सेबॅस्टियन नावाचा, याचं वय खूपच कमी 22-23 वर्षाचा आहे. तर ह्या मुलाने एका दिवसात 25 लाखाचा रेव्हेन्यू करत होता तो. लिटरली दर दिवसाला 25 लाखाचा रेव्हेन्यू करत होता आणि त्याच्याकडे कुठलंही वेअरहाऊस आणि कुठलंही प्रॉडक्ट नाही. काहीच नाही. तो घरात बसून घरातल्या किचनमध्ये बसून काम करत होता.
तर मग मला असाच प्रश्न पडला, की काय, काय नाही. सो मी त्याच्याबद्दल थोडंसं अजून माहिती कळाली. तर त्याच्याकडे एक वेगळा बिझनेस मॉडेल होता. तो मी तुम्हाला सांगतो, की ते कसं ऑपरेट होत होतं. तर आता युजुअली नॉर्मली समजा आपण Flipkart असेल किंवा आपण आपली वेबसाईट चालू करतो, आपण काय करू, की बाबा त्याच्यातला एक घटक असेल तो म्हणजे मॅन्युफॅक्चरर, एक आपली वेबसाईट, जे पण आपलं ऑनलाईन स्टोअर असेल आणि आपले कस्टमर. सो आपण काय करू, की आपले उदाहरण घेऊया आपण. आपण समजा विकतोय पेन. तर आपण एका मॅन्युफॅक्चररकडे जाऊ. त्याला म्हणू, "यार असा-असा पेन आहे आमच्यासाठी बनव आणि एक 1000 पीसेस मला पाठवून दे." सो ते 1000 पीसेस आपण घेऊ आपल्या वेअरहाऊसमध्ये ठेवू आणि मग जेव्हा पण ऑर्डर आली, की तो 1 पेन किंवा 4 पेन जेवढी पण ऑर्डर असेल ती आपण पॅक करून आणि कस्टमरला देऊ. हा सोप्पा एक प्रोसेस आहे ऑनलाईन स्टोअर चालवायची. बरोबर? मान्य? तर सेबॅस्टियनने एक वेगळं डोकं लावलं ह्यामध्ये. ते म्हणजे असं, की सेबॅस्टियन मॅन्युफॅक्चररला म्हटलं, की "हे तू माझ्यासाठी मॅन्युफॅक्चर कर, पण मी तुला सांगेल तेव्हा आणि तेवढंच. आणि मला नको पाठवू. डायरेक्ट कस्टमरला पाठव." उदाहरण, समजा मी कस्टमर आहे आणि मी आज सेबॅस्टियनच्या वेबसाईटवर गेलो. कस्टमर आहे. मी या वेबसाईटवर गेलो आणि मी हे असे 10 पेन मागितले. तर सेबॅस्टियन आधी पेन घेऊन ठेवत नाही. तो डायरेक्टली मॅन्युफॅक्चररला सांगतो, की "वृषाल कापंडीस नावाचा माणूस आहे. तो नाशिकमध्ये ह्या-ह्या ठिकाणी राहतो. तर तुम्ही काय करा 10 पेन पॅक करा आणि त्याला पाठवून द्या." आलं लक्षात? सोप्पं. काहीच नाही. सेबॅस्टियनला काहीच नाही करायचं. सेबॅस्टियनला फक्त मार्केटिंग करायची आहे Facebookवरती, Instagramवरती किंवा WhatsAppवरती किंवा कुठे पण. आणि त्याला फक्त सांगायचं लोकांकडे, की माझ्याकडे हे पेन विकायला आहेत. आणि जो मॅन्युफॅक्चरर आहे, तो परस्पर कस्टमरला म्हणजे मला शिप करून देतोय आणि सेबॅस्टियनला मधला प्रॉफिट ठेवायचा. आणि ऑनलाईन जो स्टोअर आहे, त्यातनं तर ऑब्व्हियसली सेबॅस्टियनला पैसे भेटलेत. कारण मी त्याला ऑनलाईनच पे केलेले आहेत, प्रीपेड आहे. आणि मग सेबॅस्टियनने मॅन्युफॅक्चररला जेवढे पैसे असतील ते दिलेत. सो सांगण्याचं तात्पर्य हेच, की कुठलंही मोठं वेअरहाऊस नसताना, कुठलेही प्रॉडक्ट्स तुमच्याकडे नसताना आणि कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट न करता सुद्धा हा मुलगा दिवसाला ₹25,00,000 चा रेव्हेन्यू करत होता. तो खूपच म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि हा खूपच चांगला बिझनेस मॉडेल आहे, जो आपण अजून थोडंसं पुढे जेव्हा आपण प्रोसेस करू, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. माझं स्वतःचं स्टोअर पण मी तुम्हाला दाखवेल. माझ्या काही क्लायंट्सचं पण मी तुम्हाला स्टोअर नाही दाखवणार, पण मी तुम्हाला समजेल, की ते कसं वर्क होतं आणि काय वर्क ठीक आहे. आता तर हे झालं, की बाबा ओके, कुशाल तुम्ही असं म्हणाल, की ठीक आहे. आम्हाला पटलं. ऑनलाईन विकायचं, कसं विकायचं, केस स्टडीज वगैरे Amazonला विकू, Flipkartला विकू, हे सगळं आपण पटलं. पण आता कसं? हो, कसं करायचं हे सगळं? सो परत मी जसं तुम्हाला आधी सांगितलं, तेव्हा मी तुम्हाला आता परत सांगेल, की एक ई-कॉमर्सची वेबसाईट किंवा स्टोअर बनवणं खूप अवघड नाही. खूप आणि खूपच सोपी गोष्ट आहे. लिटरली आत्ता मी जर समजा आत्ता जर बसलो, तुमच्याकडे काही कल्पना असेल, सगळ्या गोष्टी रेडी असतील, तर लिटरली आपण 10 तासात एक स्टोअर बिल्ड करू शकतो आणि त्याला खर्च फक्त लागेल तो ₹2500 महिना. फक्त आणि फक्त ₹2500 महिना. एवढ्यात आपण एक ई-कॉमर्सचं स्टोअर बिल्ड करू शकतो. लाखो रुपयांची गरज नाही. त्यासाठीच उद्योगवर्धीनी, आपल्या गव्हर्नमेंटने अ, दोघांच्या पार्टनरशिपने आणि माझ्या थोड्या हेल्पने हा कोर्स बिल्ड केलेला आहे. ज्याबद्दल राम सर तुम्हाला थोडं पुढचं सांगतीलच. पण त्याआधी मी तुम्हाला थोडीशी कल्पना देतो, की ह्या पूर्ण कोर्समध्ये तुम्हाला कुठेही कोड करायची गरज पडणार नाही. कुठलाही कोड लिहायची नाही. मला पण टेक्नॉलॉजी येत नाही. मी तुम्हाला सांगतो. मला पण कोड लिहिता येत नाही. मला कोड समजतो. मी लोकांकडनं काम करून घेऊ शकतो, पण मला कोड लिहिता येत नाही. सो मी पण तुम्हाला जेव्हा शिकवेल, तेव्हा कोड करणार नाही. तुम्हालाही कोड करायची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन काहीही विकू शकता. लीगल गोष्टी, इल्लीगल नाही. लीगल ज्याही गोष्टी आहेत, त्या आपण सगळ्या विकू शकतो. आणि मी तुम्हाला शिकवताना एक स्टोअर बिल्ड करेल. सो हे असं असेल, की हँड्स ऑन ट्रेनिंग असेल. आणि जसं मी तुम्हाला शिकवेल त्या पद्धतीने ते माझं पण स्टोअर बिल्ड होईल आणि त्याचबरोबर तुम्ही पण स्टोअर बिल्ड कराल. असं नाही, की मी फक्त तुम्हाला सांगतोय, की हे झालं. तसं नाही, आपण त्याबरोबर एक स्टोअर बिल्ड करत राहू. ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, की Shopify युजुअली एक 3 महिन्याचं फ्री जे Shopifyचं आहे ते युजुअली देते. आता याच्यावरती मी तुम्हाला कन्फर्मेशन देईल एकदा कोर्स चालू झाल्यावर. त्यांची ऑफर ऑन ऑफ होत असते. पण सध्या त्यांनी मला काही दिवसांपूर्वी मेल केलेला होता, की जर तुमचे काही स्टुडंट्स असतील, तर त्यांना आम्ही हे 3 मंथ देऊ. मी याच्यावरती तुम्हाला कन्फर्मेशन कोर्स चालू झाल्यावर एकदा नक्की देईन. पण आपल्याला फ्री भेटण्याची शक्यता आहे Shopify किंवा आपण जोपर्यंत ते स्टोअर बिल्ड करतोय, आपल्या पूर्ण कोर्सच्या टायमिंगपर्यंत, तोपर्यंत आपल्याला Shopify फ्री असेल.
ठीक आहे. सो एवढ्या काही गोष्टी इथेच मग मी थांबवतो. राम सर, पुढचं मी क्वेश्चन्स अँड आन्सरसाठी रेडी आहे. ओके थँक्यू वृषाल सर. Yeah. आणि आपण आता Q&A ला सुरुवात करूया. सो बरेच क्वेश्चन्स आहे ऑडियन्सचे आणि कोर्स बद्दल पण आहे. सो मी काही 1-2 क्वेश्चन घेतो आणि त्याच्यानंतर कोर्स आणि मग पुन्हा आपण हे करूया. सो कुठला ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी आपण रजिस्ट्रेशन करावं लागतं का? म्हणजे शॉप टॅग, GST या सगळ्या गोष्टी लागतात का? सो GST युजली जसं म्हणतात की 20 लाखाच्या वरती असं. सो GST नाही केलं तरीही चालेल आणि शॉप ऍक्ट नसलं तरीही चालतं, पण असायला बरं. कारण मग जर तुमच्याकडे शॉप ऍक्ट असेल तर तुमचे जे IT रिटर्न्स वगैरे असतात ते फाईल होणं सोपं होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला इन केस पुढे स्केल करताना लोन वगैरे घ्यायचं असेल तरीही चालेल. पण असं गरजेचंच आहे असं नाही. नाही केलं तरीही चालेल, पण आय वुड रिकमेंड की करा. ओके. आणि पुढचं क्वेश्चन असं आहे की आपण भाजीपाला किंवा खाण्याचे पदार्थ हे ऑनलाईन विकू शकतो का? आणि त्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस काय असेल? विकू शकतो. रजिस्ट्रेशन प्रोसेस असतात अशी काही नाही. की बाबा तुम्हाला इकडे रजिस्टर करायचं तसं काही नाही. हां, पण जर तुमचं स्वतःचं काही नवीन प्रोडक्ट असेल, जसं की मी उदाहरण म्हटलं की मी टोमॅटो सॉस बनवतोय किंवा जॅम वगैरे बनवतोय असं काही. सो त्यासाठी जे काही फूड डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, त्याच्या परमिशन्स लागतील कारण तुमचा स्वतःचा तो ब्रँड असेल. पण जर समजा तुम्हाला किसानचाच केचप वगैरे विकायचा असेल, तर त्यासाठी काही परमिशन घ्यायची गरज नाही. ओके. राईट. सो थँक्यू. पुढचा क्वेश्चन असा आहे की जसं आपण हे बघितलं म्हणजे स्वस्त चीप प्रोडक्ट्स ऑनलाईन कसे भेटतील हे कसं रिसर्च करायचं? अं, त्याला बरेच वेज आहेत, की स्वस्त कसं भेटेल, चीप कसं भेटेल. म्हणजे त्याला काही टेक्निक्स आहेत. थोडं Google सर्च करून वापरू शकतो किंवा काही वेबसाईट्स आहेत ज्याच्यावरून आपल्याला फ्री भेटू शकतं. पण मी थोडंसं याच्यावरती थोडंसं तुम्हाला सांगायची मला सगळ्यांनाच इच्छा आहे ती म्हणजे जेव्हाही आपण कुठला बिझनेस चालवायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपलं पहिली गोष्ट असते, जर कोणी विचारलं, की "बाबा तू बिझनेस चालू केलायस, पण तुझ्याकडे वेगळं काय?" तर आपण म्हणतो, "आपल्याकडे स्वस्त आहे." बरोबर. स्वस्त हा काळ गेला भारताचा. आता सगळ्या भारतीय लोकांकडे पैसे आहेत. आपल्याला स्वस्त नाही विकायचं आहे. आपल्याला चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या पद्धतीने विकायचं आहे. तर मी असं म्हणजे मला सांगण्याचं हे आहे, की फक्त तुम्ही स्वस्ताकडे विचार करू नका. स्वस्त केलं तर ते जरा थोडंसं स्केल किंवा जो तुमचा जो बिझनेस आहे, त्याला स्केल करायला किंवा त्याला सस्टेन करायला खूप प्रॉब्लेम जाईल. त्याला ब्रँड बिल्ड करायला खूप प्रॉब्लेम जाईल. कारण सगळे स्वस्तच ब्रँड आहे. सगळ्यांना स्वस्तच विकायचं आहे. सो त्यापेक्षा तुम्ही एका फाईन ब्रँड बिल्डिंगकडे किंवा एका खूप चांगल्या क्वालिटीच्या प्रॉडक्टकडे लक्ष द्या. स्वस्त असेल की महाग लोकं घेतात. आपल्या भारतीय लोकांकडे पैसे आहेत. खरंच आहेत. म्हणजे मी तुम्हाला माझ्या क्लायंट्सच्या किंवा माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो. ओके. थँक्यू. आणि आता अजून फर्दर क्वेश्चन्स घेण्याआधी मी कोर्स बद्दल काय प्रत्येकाला हे करतो. तर आपला ई-कॉमर्सचा जो कोर्स आहे हा 6 वीक्स याचा ड्युरेशन आहे आणि हा जो स्टार्ट होतोय 25 ऑफ फेब्रुवारी. आता थर्सडे पासून याचा स्टार्ट होतोय. ई-कॉमर्स मध्ये तुम्हाला ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे, ऑनलाईन आपला बिझनेस कन्वर्ट करायचा आहे किंवा ज्यांना नवीन फ्रॉम स्क्रॅच जसं सरांनी सांगितलं की तुम्हाला प्रोडक्ट कुठला सर्च करायचा, कुठला निवडायचा याच्यापासून ज्यांना करायचंय हा आपला कोर्स मध्ये कव्हर होणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा कोर्स ऍब्सोल्युटली फ्री आहे सगळ्यांसाठी. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने हा स्पॉन्सर केलेला आहे. सो तुम्हाला या कोर्स मध्ये काहीच फीज नाही आहे. 1,000 रुपये तुम्हाला डिपॉझिट आहे जे तुम्हाला रिफंडेबल आहे जर का तुमची अटेंडन्स 90% अबव्ह असेल तर. आणि याला क्रायटेरिया एकच आहे की तुमचा जो बॅकग्राऊंड आहे तो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पाहिजे जसं चांडक सरांनी सांगितलं. सो तुमचा इंजिनिअरिंग असेल किंवा BSc असेल, MSc असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड. सो तुम्हाला हा स्पॉन्सर्ड आहे, फुली स्पॉन्सर्ड आणि तुमची जी फीज आहे ती पूर्णपणे गव्हर्नमेंट पे करते आहे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कडनं. सो तुम्हाला आता स्क्रीन वरती समोर सिलेबस दिसतो आहे. सो याच्यामध्ये टेक्निकल इनपुट प्लस बिझनेस इनपुट. तर टेक्निकल इनपुट मध्ये शॉपिफाय जसं सरांनी वेबसाईट सांगितली, मग याच्यामध्ये डोमेन कसा परचेस करायचा, प्रोडक्ट कसा तुम्ही ऑनलाईन तुमचा प्रोडक्ट लिस्टिंग करायचं आणि डिझाईन कसा करायचा स्टोअर तुमचा म्हणजे तुमची जी ऑनलाईन वेबसाईट आहे त्याच्यावरती थीम कशी निवडायची, त्याचं शिपिंग कसं करायचं, ऑनलाईन तुम्हाला शिपिंग करायचं ते कसं करायचं, टॅक्सेस आहे, बिलिंग आहे, तुमचा लॉन्च कसा करायचा कुठलाही वेबसाईट, मग तुम्हाला गुगल अनालिटिक्स आहे, टेस्टिंग करायचं आहे आणि लॉन्चिंग करायचं आणि हे तुमचं वेबसाईट बद्दल झालं.
आणि ई कॉमर्स म्हणजे शॉप मार्केट प्लेसेस म्हणजे फ्लिपकार्ट, अमेझॉन वरती पण आपले प्रोडक्ट कसे लिस्ट करायचे हे पण याच्यामध्ये डिटेलमध्ये कव्हर होणार आहे. तसेच ऑनलाईन मार्केटिंग कसं करायचं, मग याच्यामध्ये एक क्वेश्चन होता की एसईओ आहे, सर्च सोशल मीडिया मार्केटिंग आहे, ईमेल मार्केटिंग आहे, याच्यावरती पण आम्ही डिटेलमध्ये तुम्हाला गायडन्स करणार आहे. हे सगळे टेक्निकल इनपुट आहे ज्याच्याने तुमचा एक ऑनलाईन बिझनेस उभा राहील. आणि बिझनेस रिलेटेड इनपुट जे आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक तुम्ही गोल कसा सेट करायचा, तुम्हाला गव्हर्नमेंट कडून काय काय असिस्टन्स असतं, तुम्हाला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी कशी आयडेंटिफाय करायची, मार्केट सर्वे कसा करायचा, तुमचा ऑनलाईन कस्टमर कोण आहे ते कसं आयडेंटिफाय करायचं, आणि तुमची आयडिया कशी कन्सॉलिडेट करायची, कारण आपल्याकडे बऱ्याच आपल्या आयडियाज असतात बिझनेस रिलेटेड. सो एक्झॅक्टली कुठली संधीवरती तुम्ही निवडायला पाहिजे ते आहे. आणि त्याच्यानंतर एक मोटिवेशनल ट्रेनिंग असेल, आणि बिझनेस प्लॅन वरती बिझनेस प्लॅन कसा करायचा, आणि मॅनेजमेंट इनपुट्स म्हणजे याच्यामध्ये प्रमोशन कसं करायचं, सेल्स आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करायचं, असा हा कम्प्लीट डिटेल्ड कोर्स आहे 6 वीक्सचा, ज्याच्याने तुमचा ऑनलाईन बिझनेस स्टार्ट होईल. आणि याच्यामध्ये आम्ही लिमिटेड सीट्स आहे, फक्त 30 स्टुडंट्सलाच याच्यामध्ये फर्स्ट बॅच 2 बॅचेस आहे, 25-30 स्टुडंट्स पर बॅच, अशा 2 बॅचेस आहे. याचा टायमिंग 8 ते 11 आहे. सो तुम्हाला आधी गुगल फॉर्म भरावा लागेल, ज्याच्याने आम्ही तुमचं सिलेक्शन करू, तुमचं सगळे क्रायटेरियामध्ये फिट होत असेल तरच तुम्हाला या कोर्समध्ये पार्टिसिपेट करता येईल. आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा सर्टिफाईड कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो लोगो दिसतोय, हा लोगोचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. 1000 रुपयाचं डिफंडेबल फीज आहे. सो एक गुगल फॉर्म तुम्हाला सगळ्यांना शेअर केला जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला हा इकडे समोर दिसतोय ऑलरेडी 6 लोकांचे आमच्याकडे ऍप्लिकेशन झालेले आहे. सो तुम्ही इकडे ऑनलाईन इकडे डिटेल्स तुम्हाला सगळे फिलअप करायचे आहे. मग तुमचा बॅकग्राऊंड आहे, तुमचं स्टेटस आहे, तुम्हाला इकडे तुमचं अपलोड करायचं आहे, तुमचं आयडी प्रूफ अपलोड करायचं आहे, आणि ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट तुमचं जो पण असेल मार्कशीट ते अपलोड करायचं आहे. आणि बाकीचे डिटेल्स तुम्हाला बिझनेस का करायचा आहे, ई कॉमर्सचा किंवा ऑन्टरप्रेनर का व्हायचं, या सगळ्या गोष्टी आहेत. सो याच्यानंतर तुमचं डिटेल व्हेरिफिकेशन झाल्यावरती तुम्हाला या कोर्समध्ये पार्टिसिपेट करता येईल. ओके, सो आता मी फर्दर क्वेश्चन घेतो. आणि याचा एज लिमिट आहे 18 to 45च ज्यांचं एज आहे तेच लोक तुम्ही पार्टिसिपेट करू शकतात. ज्यांना आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कारण यांच्यासाठी तुम्हाला स्पॉन्सरशिप आहे. जे नॉन टेक्निकल स्टुडंट्स आहे त्यांना 4000 फीज आहे, पेड आहे. याच्यामध्ये पण आम्ही उद्योगवर्धिनी तर्फे कन्सेशन देतोय, कारण म्हणजे 10,500 याची फीज आहे, पण जे नॉन टेक्निकल लोक आहेत त्यांना आम्ही उद्योगवर्धिनी तर्फे कन्सेशन देऊन 4000 याची फीज आहे. ओके, सो आता फर्दर क्वेश्चन्स घेतो मी. विशाल, सो नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की ब्लॉगिंगने आपण ऑनलाईन पैसे कमवू शकतो का? हो, हमखास. सो हा थोडासा ऑफ टॉपिक आहे सगळ्यांसाठी, पण ब्लॉगिंग पैसे कमवू शकतो. 2-3 प्रकारे आपण पैसे कमवू शकतो. एक असतं की समजा तुम्ही एखादा ब्लॉग लिहिला कशाबद्दल. उदाहरण अ, आपण असं म्हणूया की मीम्स आता सध्या खूप चालतात, बरोबर. सो असं म्हणूया की मदर्स डे किंवा वुमेन्स डेच्या मीम्स असतील. सो तुम्ही त्याबद्दल ब्लॉग लिहिला आणि बरेच लोकं तुमची वेबसाईट बघत असतील. तर त्या वेबसाईटमध्ये मध्ये-मध्ये ॲड्स येतात. तर त्या ज्या ॲड्स असतात, तर बरेच सारे प्लॅटफॉर्म्स आहेत. Google किंवा अजून Tableau वगैरे असे बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत. त्याच्यावरती तुम्ही जर रजिस्टर केली तुमची वेबसाईट, तर ते त्यांची ॲड प्लेस करतात आणि त्या ॲडमधनं मग तुम्हाला जो काही रेव्हेन्यू शेअर असतो तो भेटतो. सो तसं ब्लॉगिंग करून तुम्ही पैसे कमवू शकता. पण त्यासाठी तुमची स्वतःची वेबसाईट पाहिजे. दुसरं एक असतं ॲफिलिएट मार्केटिंग. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे समजा मी मोबाईलचं ब्लॉग्स लिहितो, की बाबा नवीन मोबाईल आलेत हे. तर कुणी त्या लिंकवरती क्लिक करून जर ते विकत घेतलं, तर तुम्हाला Amazon काही कमिशन देतं. Amazon म्हणतं, की तुम्ही ह्या माणसाला आमच्या वेबसाईटवर आणलं आणि त्यांनी विकत घेतलं. याचा अर्थ तुम्हाला आम्ही काहीतरी कमिशन दिलं पाहिजे. सो त्याला म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग. सो त्यातनं पण तुम्ही पैसे कमवू शकता. ओके, थँक्यू. आणि याच्यामध्ये आपण पॉडकास्ट असेल किंवा अदर जे रेव्हेन्यू इन्कम्स आहे, सोर्सेस आहे, मग पॉडकास्ट आहे किंवा अफिलिएट मार्केटिंग आहे, याच्याबद्दल तुम्ही काही टच बेस करू शकता का? आता मी नक्कीच सांगू शकतो. कोर्समध्ये मी थोडं ई-कॉमर्समध्ये डेप्थमध्ये जाईल, पण आता मी नक्की सांगतो. पॉडकास्टमध्ये बऱ्याच प्रकारे आपण पैसे कमवू शकतो. जे मला ज्या गोष्टी माहिती आहेत. आता काय होतं, की बिझनेस मॉडेल दररोज नवीन-नवीन येत असतात. तर बऱ्याच पद्धतीने लोकं पैसे कमवतात. पण मला ज्या गोष्टी माहिती आहेत त्याबद्दल सांगतो. बऱ्याच वेळा पॉडकास्ट लोकं स्पॉन्सर करतात. तर एक स्पेसिफिक टार्गेट निश असतो. सो समजा लेट्स से मी क्रिकेटचा मोठा फॅन आहे आणि मी फक्त क्रिकेटबद्दल बोलतोय. तर
क्रिकेटच्या ज्या काही बिझनेस आहेत ते मला स्पॉन्सर करू शकतात, की बाबा आमचं नाव घे तुमच्या पॉडकास्टमध्ये किंवा आम्ही स्पॉन्सर केलं हे सांग आणि त्यासाठी आम्ही ह्या पॉडकास्टसाठी तुला 10,000 20,000 जे काही अमाउंट असेल ते देणार. जसं इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करतं, तसं आपण पॉडकास्टमधनं पण पैसे कमवू शकतो. ओके. पुढचा क्वेश्चन असा आहे की हाऊ टू फाइंड मॅन्युफॅक्चरर अँड होलसेलर्स ऑनलाईन. हो, सो तेच त्याची एक प्रोसेस आहे. म्हणजे बऱ्याच साऱ्या प्रोसेस आहेत. पण सोपं उत्तर सांगू ना, तर Googleचा नीट वापर करा. तुम्हाला बऱ्याच गोष्टी भेटतील आणि बऱ्याच साऱ्या वेबसाईट्स पण आहेत, ज्याच्यावर तुम्ही जाऊन तुम्हाला सोप्या पद्धतीने जे होलसेल विकणारे आहेत, ते लोकं सापडतील. सो ते मी थोडं अजून कोर्समध्ये डिटेल कव्हर करेलच. पण तरीही ज्या जनरल होलसेल वेबसाईट्स आहेत, त्यावरनं तुम्ही लोक म्हणजे होलसेल जे विकणारे आहेत, त्यांना तुम्ही शोधू शकता. ओके. आणि याच्यामध्ये ऍप पण लागतो का या ई-कॉमर्स बिझनेससाठी? नाही. उलटं ॲप बनवू नका. ॲप बनवायचे दिवस गेलेत. सो आधी बरेच लोक असं म्हणायचे, की "अरे बाबा सगळं ॲप होईल, सगळं ॲप होईल." Flipkartने प्रयत्न केला, वेबसाईट बंद करून ॲपवरती आले, पण तो पूर्णपणे फेल झाला. कारण लोकांना आपल्या मोबाईलमध्ये हजारो ॲप्स नकोयत. त्यांना फक्त पाहिजे Instagram. तिथून क्लिक केलं, की वेबसाईट तिथून बाय राइट. सो खूप सारे ॲप्स बिल्ड नका करू. कारण लोकांना ॲप्स खरंच नाही ठेवायचे स्वतःच्या फोनमध्ये. त्यांना Instagram वगैरे किंवा Facebook याच्यावरतीच त्यांना ब्राउज करायचं आहे तुमचे सगळे प्रॉडक्ट्स आणि तिथेच घ्यायचे. इव्हन फर्दर मी तुम्हाला पुढे हे सांगतो, की यूएसमध्ये Facebookने रोल आउट केलंय. तुम्ही कदाचित सगळ्यांनी बऱ्याच लोकांनी बघितलं असेल, की Facebookच्याच फीडमध्ये तुम्ही शॉपिंग करू शकता. हे तिथेच तुम्हाला एक प्रॉडक्ट दिसतं. तुम्ही ॲड टू कार्ट करायचं आणि तिकडेच पेमेंट करू शकता. तर तुम्हाला असं वेगळं सच ॲसेट बनवायची गरज नाहीये. तुम्ही ॲप नाही बनवलत तरीही चालेल. हां, पण जर मी जे ॲपचं सांगतोय, माझा जो रेव्हेन्यू सोर्स आहे ते पूर्णपणे वेगळा आहे. ओके, ओके. राइट. आणि आपण याच्यामध्ये आपलं बेसिकली तुम्हाला कोडिंगचं नॉलेज हे याच्याने काही म्हणजे बॅरियर येतो का? की नसेल नॉलेज तर? काहीच नाही. काहीच बॅरियर येत नाही. म्हणजे मी तुम्हाला ते सांगतो, मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे. मला कोड मी कधी बघितलंच म्हणजे फर्स्ट इयरला असतो आपल्याला सगळ्यांना माहिती पण एफ-पी-एला आपण किती वेळ दिला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हेच की कोडिंग तुम्हाला नाही लागणार. विथआऊट कोडही तुम्ही हे सगळं करू शकता. इन केस काही ठिकाणी कोडची गरज पडेल, इन केस तर त्याच्या सगळे ट्युटोरियल्स आहेत. आपण ते करून आपल्याला समजायची काही गरज नाही. कॉपी पेस्टची गोष्ट असेल. इन केस गरज पडली तर ती पण गरज पडत नाही. ओके. राइट. आणि एक सेकंड. कोर्सचा टायमिंग बद्दल क्वेश्चन आहे. तो हा कोर्स रोज सकाळी 8 ते 11 चालेल. याचा मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि तुम्ही लाईव्ह अटेंडन्स तुमची कंपल्सरी आहे थ्रू आउट द कोर्स. जर का तुम्हाला या कोर्सचा फ्री याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर आणि गव्हर्नमेंट सर्टिफिकेट पाहिजे असेल. ओके. फर्दर क्वेश्चन असं आहे की वन सेकंड. आपल्या वेबसाईट वरती पण आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट आणू शकतो का? हो. आपल्या वेबसाईटवर ॲडव्हर्टाइजमेंट आणू शकतो 100%. पण आपल्या ई-कॉमर्स वेबसाईटवरती आपण ॲडव्हर्टाइजमेंट आणणं थोडं चुकीचं होईल. ह्या कारणासाठी जसं मी तुम्हाला आधी म्हटलं होतं, की समजा माझी वेबसाईट आहे rushalkapanis.com आणि मी Googleला सांगितलं, की बाबा माझ्या वेबसाईटवरती ॲड टाका. तर ते काय करतील, की माझी जी वेबसाईट आहे त्याच्या निगडीत जे असेल त्याचीच ॲड टाकतील. समजा मी मग त्याचा काही होणार नाही. So त्यामुळे आपल्या स्वतःच्या ई-कॉमर्स वेबसाईटवरती ॲड आपण नाही लावावी आणि त्याच्याने यूजर एक्सपिरियन्स पण खूप खराब होतो. यूजर एक्सपिरियन्स याचा अर्थ असा की समजा तुम्ही शूज बघताय आणि अचानकच तुम्हाला शर्ट्सची ॲड येऊन गेली तर ते कसं वाटेल? मग मला कन्फ्युजन होईल ॲज अ कन्झ्युमर किंवा ॲज अ यूजर की बाबा हे नेमकं काय विकतायत? विकता काय ते मला कळणार नाही. सो त्यामुळे ॲड ई-कॉमर्स स्टोअरवरती तर अजिबात लावू नका. ओके. आणि नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की आपण आपल्या बिझनेसची ॲडव्हर्टाइजमेंट कशी करायची? त्याला बरेच सारे वेज आहेत. जसं राम सरांनी सांगितलं, की आपण ते डिस्कस करणार आहोत. पण त्याला बरेच सारे वेज आहेत. आपण पेड मार्केटिंग करू शकतो, ऑर्गॅनिक मार्केटिंग करू शकतो, सोशल मीडिया थ्रू करू शकतो, एस-ई-ओने करू शकतो. त्याला बऱ्याच गोष्टी आहेत किंवा आपण त्याला एकदम सोप्या पद्धतीने असं पण करू शकतो, की पूर्ण नाशिकभर आपण पॅम्पलेट पण वाटू शकतो. त्याला खूप सारे वेज आहेत. अ, आणि नेहमी ते बदलत राहील. नेहमी नवीन येत राहील. सो आपल्याला ॲक्चुअली मी तुम्हाला हे सरळ अशा टॅक्टिक्स, स्ट्रॅटेजी देण्यापेक्षा मला तुम्हाला एक थोडा माइंडसेट मी तुम्हाला बिल्ड करून देईल, जो मी माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या क्लायंट्सच्या बिझनेसमध्ये वापरतो. तो आपण कोर्समध्ये तर नक्की बघू. पण एक माइंडसेट असेल, की स्वतःच शोधायचं, की आपल्यासाठी राइट चॅनल्स कुठले आहेत विकायचे. हे आपण थोडं त्यावेळेला बोलू.
पण सोपं सांगण्याचं म्हटलं तर बऱ्याच गोष्टींनी आपण मार्केटिंग करू शकतो. सोशल मीडिया तर तुम्हाला माहितीच आहे, पोस्ट करा, लोक येतात. त्यानंतर ऍड्स कशा चालवायच्या ते पण आपण थोडं थोडं नक्की कोर्समध्ये टच बेस करू. ओके. आणि पुढचा क्वेश्चन असा आहे की व्हेजिटेबल आणि फ्रूट या बिझनेसला एरिया डिफाईन करावा लागतो. हो, नक्कीच. सो तुम्ही शिपिंग कुठे कराल हे खूप महत्वाचं आहे आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स पेरिशेबल असतं. त्यामुळे तुम्ही असं नाही करू शकत की तुम्ही इथून इथे बसून तुम्ही आग्रा, दिल्ली, मुंबईला नाही विकू शकत. तुम्हाला नाशिकचा नाशिकमध्येच विकावं लागेल. सो त्याला तुम्हाला शिपिंग टायमिंग्स वगैरे पण मेन्शन करावे लागतील. त्याला तुम्हाला एरिया पण पिनकोड पण मेन्शन करावा लागेल. सो युजुअली पिनकोडने करू शकतो. ज्यावेळेला मी करतो त्यावेळेला आम्ही पिनकोड वापरायचो. सुरुवातीला एक 4-5 पिनकोड घेतले. त्या पिनकोडमध्येच आम्ही डिलिव्हरी करायचो. नंतर आम्ही पिनकोड वाढवत पुणे, पिंपरी चिंचवड केलं होतं. त्याच पद्धतीने तुम्हीही करू शकता. ओके. राईट. आणि आपण ऍफिलिएट मार्केटिंग थ्रू कसं आपण प्रमोट करू शकतो बिझनेस? हॅलो राम, सॉरी कट झाला. ॲफिलिएट मार्केटिंग बद्दलचा प्रश्न प्लीज. आपण ऍफिलिएट मार्केटिंग थ्रू कसं बिझनेस प्रमोट करू शकतो? हो. ही पण एक खूपच चांगली गोष्ट आहे. तुम्ही इन्फ्लुएन्सर्स बघितले असतील. सो म्हणजे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि ॲफिलिएट मार्केटिंग जवळपास सिमिलर आहे. पण सोपं आहे की कुठलातरी एक इन्फ्लुएन्सर असतो आणि त्याला आपण आपलं प्रॉडक्ट देऊ आणि ते प्रॉडक्ट आपलं लोकांना दाखवतील आणि मग त्यांना आपण सांगू की हा कोड आहे किंवा ही लिंक आहे, तुम्ही लिंक वापरा आणि ती लिंक वापरलीत की त्यांना आपल्याला काही कमिशन द्यायचं. सो उदाहरण देतो, माझे क्लायंट होते मुंबईचे. सो त्यांच्यासाठी आम्ही काय केलं होतं, की एका महिन्याभरात एक 150 इन्फ्लुएन्सर्स बरोबर आम्ही कोलॅबोरेशन केलं होतं. महिन्याभरात 150 लोकांबरोबर. त्यांनी फ्रीमध्ये माझ्या क्लायंटचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, त्यांना आम्ही फ्रीमध्ये दिले. त्यांनी ते फ्रीमध्ये घेतले. त्याचे फोटोज वगैरे, स्टोरीज वगैरे बनवून ते पूर्ण प्रॉडक्ट व्हायरल केलं आणि त्यांना त्यातनं सेल्स भेटले. त्या सेल्स भेटण्यामागे आम्ही त्यांना हे पण दिलं होतं, की तुम्हाला हे प्रॉडक्ट्स आम्ही फ्री देतोय हे मान्य. त्याचबरोबर समजा तुमचा कोड जर कोणी वापरला, तर एक उदाहरण किंवा रुशाल 10 असा जर कोड कोणी वापरला, तर 10% त्या कन्झ्युमरला फ्री भेटेल, प्लस तुम्हाला आम्ही 10% देऊ. सो एक कमिशन टाइप जे आहे, ते आपण मॉड्यूल बनवू शकतो आणि ते टेक्निकली आपण Shopifyमध्ये पण इंटिग्रेट करू शकतो. त्याला आपल्याला काही ॲप्स वापरावे लागतील, काही सेटिंग करावी लागेल. तर ओके. ते करू शकतो. सोपं आहे. ओके, थँक्यू. आणि बऱ्याच लोकांचे अजून एक कोर्स एलिजिबिलिटी बद्दल क्वेश्चन आहे. सो मी अजून फर्दर गाईड करतो. सो एकाचा क्वेश्चन आहे, 12th सायन्सला अप्लाय केलं तर तुम्ही गुगल फॉर्म फिलअप करा. आम्ही तुमची केस वी हॅव टू आस्क टू गव्हर्नमेंट वेदर वी कॅन टेक यू ऑर नॉट. सो तुम्ही गुगल फॉर्म फिलअप करा. आणि ज्यांचं काही लोकांचं बीकॉम बॅकग्राऊंड आहे, सो बीकॉम वाल्यांसाठी हा पेड कोर्स असेल. तुम्हाला 4000 ही बीकॉम किंवा एमबीए तुमचं जर का बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला 4000 ही सबसिडाइज फीज आहे उद्योगवर्धिनीतर्फे. पण तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कडून तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल या कोर्सचा तुम्हाला. सो ते आहे. आणि या कोर्समध्ये हा सगळा सिलेबस कव्हर होणार आहे. त्याच्यामध्ये मार्केटिंग कसं करायचं, डिजिटल मार्केटिंग, प्रोडक्ट कसा सिलेक्ट करायचा आणि अजून याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम सबसिडी पण काय आहे का आणि लोन साठी पण काय आहे का, तर हे सगळ्या कोर्समध्ये ईडीपी इनपुट्स मध्ये तुम्हाला कव्हर होणार आहे. असा हा कोर्स आहे. 18 एज लिमिट, सो येस यू कॅन अप्लाय 18 असेल तर. आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीज का, सो याच्या गव्हर्नमेंट ऑफ डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनी हा स्पॉन्सरशिप दिलेली आहे. सो त्यांचं हे क्रायटेरियाज आहे की तुम्ही त्यांना स्पॉन्सरशिप आहे. अदर बॅकग्राऊंड वाले पण अप्लाय करू शकतात, बट त्यांना सबसिडाइज फी असेल 4000 रुपीज. ओके. आणि अजून क्वेश्चन्स, येस. सो कॉमर्स बॅकग्राऊंड आय थिंक वी हॅव कवर्ड. अजून ज्यांना क्वेश्चन आहे, आणि फी कधी भरायची, तर सगळ्यात आधी तुम्हाला गुगल फॉर्म फिलअप करावा लागेल. गुगल फॉर्म फिलअप केल्यानंतर आम्ही तुमची जी प्रोफाईल आहे डिटेल आम्ही चेक करू. त्याच्यानंतर तुमचे सर्टिफिकेट जे व्हेरीफाईड झाले, सो त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू फीज पेमेंटसाठी. तर तुम्ही ऑनलाईन आमच्या वेबसाईटवरती पेमेंट करू शकता. ओके. अजून काही लोकांनी हँड रेज केले, तर मी त्यांना अनम्यूट करतोय. ओके. हा, येस आकाश. हॅलो. ओके. अजून कोणाला टेक्निकल क्वेश्चन्स आहे किंवा याच्याबद्दल कोर्स बद्दल असेल तर ते पण क्वेश्चन्स विचारा, किंवा या ऑनलाईन ई कॉमर्स बिझनेस बद्दल असेल तर ते पण विचारा. याच्यामध्ये आपण सगळ्याच गोष्टी कव्हर करणार आहे. Amazon, फ्लिपकार्ट याच्यावरती पण आपण याच्यामध्ये क्वेश्चन्स कव्हर करणार आहे. आणि याची कोर्सची लँग्वेज मराठी असेल
आणि याचा टायमिंग सकाळी 8 ते 11 असेल. सो जस्ट नोट की याचं टायमिंग 8 ते 11 आहे रोज सकाळी. आणि याच्यामध्ये मल्टिपल फॅकल्टीज इन्व्हॉल्ड आहे. वृषालचा टेक्निकल कव्हर करेल, बट जे ईडीपी इनपुट्स आहे याच्यामध्ये बरेचसे एक्सपर्ट अजून वेगवेगळे येणार आहे. आणि आम्ही काही ऑन्टरप्रिनर्स पण बोलवणार आहे ज्यांचा अजून ई कॉमर्स मध्ये बिझनेस आहे. ओके, सो आम्ही ज्यांनी ज्यांनी अनम्यूट केलाय, येस. सो अजून एक क्वेश्चन आहे की वृषाल, याच्यामध्ये वेबसाईट साठी जो फीज आहे 2500, ते तुम्ही एक्सप्लेन करू शकता का एक्झॅक्टली कसं असतं? हो, मी हे तुम्हाला सांगायचं विसरलो. तर जसं मी तुम्हाला म्हटलं, की आधी मला जेव्हा मी 2013 मध्ये वेबसाईट चालवली होती, तेव्हा मला कोड करावं लागलं होतं. लिहावं लागलं होतं कोड सगळं आणि त्याने मला एक बॅकएंड आला होता, राइट? सो पण Shopify हा जो प्लॅटफॉर्म आहे, तर तो प्लॅटफॉर्म आपल्याला काय करतो, एक सॉफ्टवेअर प्रोव्हाईड करतो, की ज्या सॉफ्टवेअरने आपण आपलं वेबसाईट सोप्या पद्धतीने बिल्ड करू शकतो आणि सोप्या पद्धतीने आपल्या ज्या काही ऑर्डर्स वगैरे आल्यात त्या आपल्याला तिथे दिसू शकतात. सो एक बॅक एंड प्लॅटफॉर्म आहे. तर त्या प्लॅटफॉर्मची फीज दर महिन्याला 2500 वगैरे असते. तर ती मला किंवा उद्योगवर्तींना किंवा इंडियन गव्हर्नमेंटला नाही जात. ती त्या प्लॅटफॉर्मची फी आहे. जी ते लोकं आपल्याला त्यांचा जो काही सर्व्हर्स आहेत किंवा जे काही सॉफ्टवेअर आहे, ते वापरण्यासाठी आपल्याला त्यांना ती पे करावी लागते. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं SaaS सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, त्याच पद्धतीने यांचा पण तो बिझनेस आहे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. तर ते आपल्याकडनं एक मंथली फीज आपल्याकडनं घेतात, की बाबा तुम्ही तुमची वेबसाईट सोप्या पद्धतीने बनवू शकतात म्हणून. ओके, कुणाला ओके, क्लिअर नसेल तर एकदा हात वर करा आणि विचारा. ठीक आहे. राजीव, तुम्हाला काही क्वेश्चन आहे? ओके, याच्यानंतर ई कॉमर्स वेबसाईट तर बऱ्याच असतात, पण आपण आपली वेबसाईट कशी स्टँड आउट करायची? हां. सो त्याला बऱ्याच गोष्टी आहेत. अ, त्याला आपण म्हणतो की कन्व्हर्जन रेट ऑप्टिमायझेशन टेक्निकल टर्ममध्ये. सो पहिले सर्वात मेन गोष्ट जी ई-कॉमर्सची असते ती म्हणजे फोटोज. आपले फोटोज खूप चांगले पाहिजे. कारण आपण काय करूया, आपण असा विचार करूया की आपण कन्झ्युमर आहोत आणि आपण त्या वेबसाईटवर गेलो. तर सर्वात पहिली गोष्ट जी आपल्याला दिसते ती म्हणजे फोटोज. सो जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण फोटोज टाकू शकतो, तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपली वेबसाईट स्टँड आउट होते. एक झाला फोटोज, काही झाले नाव, वेबसाईट मधले फीचर्स, विश लिस्ट आहे का? किंवा रिव्ह्यूज आहेत का? रिव्ह्यूजने पण स्टँड आउट वेबसाईट. सो अशा बऱ्याच काही कन्व्हर्जन रेटच्या ज्या ऑप्टिमायझेशन टेक्निक्स आहेत, ज्या आपण ऑब्व्हियसली कोर्समध्ये बघणार आहोतच. पण त्याचा वापर करून आपण आपली वेबसाईट स्टँड आउट करू शकतो. आणि ऑफकोर्स बेसलाईन एकच आहे, प्रॉडक्ट चांगलं असलं पाहिजे. वेबसाईट किती जरी खराब असली तरीही विकली जाईल. तुम्ही जर Amazon बघितली आणि Flipkart बघितली, तर Flipkart खूप सुंदर वाटते. पण Amazon बघितली तर ती अशी थोडीशी असे वाटतं, की अरे बापरे! याच्याकडे किती 100 गोष्टी आहेत, काही कळत नाही काय करायचं. आता आपल्याला सवय झाली म्हणून. पण अगोदर Amazon अशी थोडीशी रस्टी होती, की थोडीशी असं वाटायचं, की अरे काय करायचं कल्पना नाही. सो महत्वाचं ह्याचं, की जर बेसलाईन जर म्हटलं, की प्रॉडक्ट व्यवस्थित असलं, की तो सगळं व्यवस्थित. ओके, पुढचं क्वेश्चन असं आहे की आपण ऑनलाईन काय काय प्रोडक्ट सेल करू शकतो? मी जसं म्हटल्याप्रमाणे सगळं काही पण जे लीगल आहे. उदाहरणार्थ आपण दारू नाही विकू शकत ऑनलाईन. ज्या काही इल्लीगल गोष्टी त्या आपण विकू शकत नाही. बाकी आपण सगळं विकू शकतो ऑनलाईन. काहीही म्हणजे लिटरली नॅपकिन्स पासनं ते पेपर स्ट्रॉज पासनं, मास्क पासनं, सॅनिटायझर पासनं सगळं विकू शकतो. फक्त एवढंच आहे की आपण ऑनलाईन विकताना हे विचार करायची गरज आहे की आपला बिझनेस मॉडेल बसतोय का? उदाहरण मी म्हटलं की मला अगरबत्ती विकायची आहे. सो अगरबत्ती एक भेटते ₹10-20 पाकीट. तर ते जर मला पाकीट विकायचं असेल, तर मग ते मला शिप करायला परवडतंय का? मला तेवढे पैसे भेटतायत का? हे फक्त आपल्याला विचार करायची गरज आहे. आपला बिझनेस मॉडेल विचार करायची गरज आहे. विकायला तर आपण सगळं विकू शकतो. ओके, ओके, थँक्यू. शुभम, तुमचं काही क्वेश्चन आहे? सर नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहे माझं, तर मला पण तो गुगल फॉर्म भरण्याची गरज आहे का? हो, येस. गुगल फॉर्म सगळ्यांनाच फिलअप करायचा आहे. टेक्निकल, नॉन टेक्निकल सगळ्यांना गुगल फॉर्म फिलअप करायचा आहे आणि तुमचे मार्कशीट पण अपलोड करायचे आहे तुम्हाला तिकडे. येस, ओके सर, थँक्यू. थँक्यू. येस, KSP कोण आहे? त्यांचा क्वेश्चन आहे काही? सर डिप्लोमा मेकिंग ओपन टेक्निकल. सॉरी, आवाज नाही येत तुमचा. हॅलो. हा, हां. डिप्लोमा मेकॅनिकल स्टुडंट्स जे ते टेक्निकल मध्ये येतात सर. हो, येस. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स त्यांना फ्री असेल हा कोर्स. ओके, थँक्यू. येस, थँक्यू.
आणि पुढचा क्वेश्चन की काय काय पॅरामीटर आपण बघितले पाहिजे प्रोडक्ट सिलेक्ट करताना. सो याच्यामध्ये ऑफकोर्स चांडक सर आणि जे आमचे ईडीपी इनपुटचे ट्रेनर आहेत ते तुम्हाला डिटेल गायडन्स देतील. मग तुमचा बॅकग्राऊंड नुसार असेल किंवा तुमचं ज्या एरियामध्ये असतात त्याच्यात काय काय फेमस प्रोडक्ट्स आहे किंवा काय काय फिजिबल आहे त्याच्यावरती तुम्हाला गाईड करेल. पण वृषाल तुम्ही काही त्याच्यावर टच बेस करू शकता का? ओके. सो थोड्याफार गोष्टी मी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे की जे काही प्रोडक्ट तुम्हाला विकायचं आहे, त्याबद्दल तुम्हाला त्याची थोडीफार आयडिया पाहिजे. थोडा बेस काहीतरी पाहिजे. म्हणजे उदाहरण मी जर उद्या म्हटलं की मला ऑटो पार्ट्स विकायचे ऑनलाईन. आता विकायला मी विकू शकतो. पण मला त्यातली समज जर नसेल, तर ते जरा अवघड जाईल. सो पहिला पॅरामीटर असेल की तुम्हाला त्या प्रॉडक्टची समज किती आहे, तुम्हाला ते किती माहिती आहे, हे सर्वात खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट प्राइसिंग, की त्याच्यामध्ये मार्जिन्स किती आहे, किती आपल्याला पैसे कमवण्याची अपॉर्च्युनिटी आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट अजून जी एक खूप महत्वाची आहे ती म्हणजे की खूपच महत्वाचं असतं की त्याची शेल्फ लाईफ किती आहे. जेव्हा मी फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स विकायचो तेव्हा शेल्फ लाईफ ही असायची काही तास. तर मग तुम्हाला तो एक डिसिजन घ्यावा लागेल की तुम्हाला शेल्फ लाईफ जर कमी असेल, तर तुम्हाला मार्जिन्स जास्त वाढवावे लागतील आणि तुम्हाला त्या कमी वेळेमध्ये ते विकावं लागेल. सो अशा काही 3-4 गोष्टी आहेत ज्या आपल्याला बघाव्या लागतील. पण सर्वात बेसिक जे मेन असेल ते मी तुम्हाला एकदम फ्रँकली सांगतो ते म्हणजे की तुम्हाला ते प्रॉडक्ट बद्दल किती इन्फॉर्मेशन आहे, त्यातलं किती समजतं आणि त्याबद्दल तुम्हाला किती आवड आहे, हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही नावडीच्या गोष्टी पण विकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण एक 6 महिने, वर्ष झालं की तुम्ही कंटाळाल आणि तुम्ही म्हणाल की हे करायचं नाही. मग ते 6 महिने किंवा वर्षभराची जेवढी तुमची मेहनत असेल, की तुम्ही तो ब्रँड बिल्डमध्ये टाकली आहे, ती तुम्ही निघून बस एवढंच. ओके, ओके. थँक यू. आणि एक क्वेश्चन असं आहे की रेकॉर्डिंग पण मिळेल का? तर तुम्हाला सेशनचं रेकॉर्डिंग पण बघायला मिळेल. आम्ही नंतर कोर्स त्याच्यानंतर ड्युरिंग द कोर्स आम्ही एका टाइमला तुम्हाला रेकॉर्डिंग शेअर करूया. बट तुम्हाला कोर्समध्ये लाईव्ह अटेंडन्स कंपल्सरी आहे. तुम्ही लाईव्ह अटेंडन्स घेत असाल तरच तुम्हाला त्या कोर्सला एलिजिबल करता येईल आणि तुम्हाला सर्टिफिकेट आणि बाकीचे जे बेनिफिट्स आहेत गव्हर्नमेंटचे ते त्याच्यामध्येच तुम्हाला मिळतील. ओके. सो पुढचा क्वेश्चन असा आहे की एखाद्या प्रॉडक्टची डिलिव्हरीची प्रोसेस कशी असते आणि आपण ते प्रॉडक्ट कसे डिलिव्हर करू शकतो? हो. सो एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचं म्हटलं, तर असं समजूया की राम सर तिकडे आहेत नाशिकमध्ये आणि मी उदाहरण पुण्यात बसलोय. सो मला समजा त्यांना काही डॉक्युमेंट पाठवायचं आहे किंवा एखादी चावी किंवा काही राहिलं असेल, आमचं काही पाठवायचं असेल, तर काय प्रोसेस असेल की राम सर DDDC मध्ये जातील आणि एक पार्सल पॅक करतील आणि ते मला पाठवतील. राइट? सेम प्रोसेस. फक्त यामध्ये काही सॉफ्टवेअर्स, काही कंपनीज असतात, जे आपल्याला ते सोप्पं करतात. सोप्पं म्हणजे की जशी ऑर्डर येते, तर तीच ऑर्डर त्यांना पण दिसते आणि मग ते आपल्याला एक 6-7 ऑप्शन्स देतात, की हे सगळे ऑप्शन्स आहेत. DTDC असेल किंवा FedEx असेल किंवा डिलिव्हरी असेल, जे काही ऑप्शन्स असतील, ते ऑप्शन्स आपल्याला दाखवतील आणि मग त्या ऑप्शन्समधनं आवाज कोणाचा तरी हां, येस, येस. सॉरी. हां, मग त्या ऑप्शन्समधनं आपण एक ऑप्शन निवडून सांगू शकतो, की बाबा ठीक आहे, माझ्या घरी या, मी पॅक करून ठेवलंय आणि ते घेऊन जा. आता यामध्ये काही क्रुशियल गोष्टी असेल म्हणजे पॅकेजिंग कसं करायचं, ते प्रॉडक्ट किती फ्रॅजाईल आहे, ग्लासचं असेल तर ते कसं न्यायचं. मग त्या जरा थोड्या मायनर गोष्टी असतील, जे आपल्याला पॅकेजिंग वगैरे मध्ये काम करावं लागेल. पण खूप सोपं आहे शिपिंग करणं. खरंच खूप सोपं आहे. ओके, ओके. आणि क्वेश्चन होता की ऍप्लिकेशनची डेडलाईन काय आहे? सो 24 फेबला दुपारी 2 वाजेपर्यंतच याचं आम्ही ऍप्लिकेशन एक्सेप्ट करणार आहे. सो कारण आम्हाला त्याच्यानंतर प्रोसेस करायचे आणि ते गव्हर्नमेंटला सेंड करून त्यांचा अप्रुव्हल घेऊन असेल. सो 24 ला दुपारपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करा ऑनलाईन. त्याच्यानंतर आम्ही फर्दर डिपॉझिटचे पेमेंट कसे करायचं ती प्रोसेस आम्ही गाईड करू. ओके. एक क्वेश्चन असा आहे की ई-कॉमर्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ स्टार्टअप का? आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टअपचे बेनिफिट्स घेता येतात का? आता याच्यात 2 आहेत. एक तर म्हणजे तुम्ही स्वतःला त्याला स्टार्टअप म्हणायचं का? आणि दुसरं म्हणजे हे गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज करेल का? सो गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज करेल का राम, याबद्दल मला काही कल्पना नाही. तुम्ही मला यात मदत करा. पण माझं फ्रँकली पर्सनल असं मत आहे, की ई-कॉमर्स हा स्टार्टअप नाही. ई-कॉमर्स हा धंदा, हा बिझनेस आहे. मी पण जे करतो तो बिझनेस आहे. हा काही स्टार्टअप नाही. अ, माझं डेफिनेशन स्टार्टअपचं हे आहे किंवा जे जगभर ॲक्चुअली जे ओरिजिनल डेफिनेशन स्टार्टअपचं हे होतं, की अशी कुठली एक प्रॉडक्ट किंवा अशी कुठली एक सर्व्हिस जी खूप नवीन आहे, ज्याचं व्हॅलिडेशन झालं नाहीये. व्हॅलिडेशन म्हणजे लोकांनी अजून ते एक्सेप्ट केलं नाहीये, विकत घ्यायला चालू नाही केलंय. अशी प्रॉडक्ट सर्व्हिस विकणं, याला स्टार्टअप म्हणतात किंवा त्याबद्दलचा बिझनेस चालू करणं, एक नवीन बिझनेस मॉडेल आणणं,
याला पण स्टार्टअप म्हणतात. Airbnb आधी हॉटेल्स होते, पण त्यांनी नॉर्मल जे घर आहेत त्यांना हॉटेल्समध्ये कन्व्हर्ट केलं. सो तो स्टार्टअप आहे. एक नवीन आयडिया, एक नवीन कल्पना काहीतरी घेऊन हे स्टार्टअप आहे. पण आता सध्या काय झालंय, की जेव्हापासून आपण स्टार्टअप इंडिया चं हे बघितलंय, तर त्यावेळेला बरेच बिझनेसेस पण स्टार्टअप्स म्हणतात स्वतःला. त्यात काही वाईट नाही, काही गैर नाही, नवीनच गोष्ट असते. पण मग माझ्या पद्धतीने तो स्टार्टअप नाही, तो बिझनेस होईल. हां, पण हे गव्हर्नमेंट त्याला स्टार्टअप रिकॉग्नाइज करते की नाही हे तुम्हाला राम सर सांगतील. राईट. सो आय थिंक त्याला स्टार्टअप साठी डेफिनेशन आहे की हा तुम्ही जो प्रोडक्ट सर्व्हिस जे करताय, जी ई-कॉमर्स थ्रू विकताय, ती कोणी दुसऱ्याने केलेली नाही पाहिजे. ती तुमची कम्प्लिटली इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट पाहिजे आणि त्या त्या क्षेत्रामध्ये तुमचा बिझनेस मॉडेल पण वेगळा पाहिजे. असं सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही क्रायटेरियामध्ये मॅच होत असाल तर तुम्हाला स्टार्टअप इंडियाचे बेनिफिट्स असतात. म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये बेनिफिट्स आहे, तुम्ही फंड रेझिंग करतात वगैरे असे बरेचसे ऑप्शन्स असतात. बट तुमचा जो प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आहे ती युनिक पाहिजे, जी इनोव्हेटिव्ह असेल, युनिक आयडिया असेल तर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळेल. ओके. सो अजूनही कोणाला क्वेश्चन्स असेल तर वी हॅव 5 मिनिट्स लेफ्ट आणि वी कॅन स्टील टेक क्वेश्चन. भूषण आणि डेल तुम्हा ज्यांचा आहे आम्ही ऍड्रेस केले, मी अनम्यूट ची रिक्वेस्ट पाठवली आहे. येस डेल. हॅलो सर. येस. माझं हेल्दी कुकीजचं प्रोडक्ट आहे माझं. आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि त्याचं सेल्फ लाईफ साधारणतः 3 महिने ते 5 महिन्यापर्यंतचं आहे. तर ते सेल करण्यासाठी अशा काही साइट्स तुम्ही सजेस्ट करू शकाल का, की ज्याच्यावरनं ते डिलिव्हर करणं आणि सेल करणं सोपं जाईल? हो. सर्वात पहिले तर बिग बास्केट्सशी प्रयत्न करा. कारण ओके. सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याही अगोदर जर तुम्ही आता ऑनलाईन विकता का काही? नाही, अजून सुरू नाही केलंय. ठीक आहे. सो आपण सर्वात पहिले असं करू शकतो, की आपण आधी सोशल मीडियावरती विकायला स्टार्ट करू. Instagramचा ओके. अकाउंट असेल किंवा WhatsAppने आणि जे शिपिंग प्रोसेस आहे ती तुम्हाला थोडी फिगर आउट जसं मी तुम्हाला म्हटलं, की जसं DTDCमध्ये जाऊन आपण पॅक करून देतो, तसं तुम्ही एक प्रॉपर पॅकेज बनवून द्या. थोडं बिझनेस मॉडेल पण फिगर आउट करा. कारण कदाचित तुम्हाला प्राइसिंग इन्क्रीज करावं लागेल. कारण शिपिंगचा एक मोठा भाग येईल त्याच्यामध्ये. सो सुरुवातीला ऑनलाईन विकून बघा. मग हे बघा, की तुमचा राइट ऑडियन्स कुठे आहे? तुम्हाला ऑर्डर्स नेमक्या कुठून येतायत? आणि मग बरोबर. त्यानुसार तुम्ही सर्वात बेस्ट जो ऑप्शन असेल तो बिग बास्केट. बिग ओके. बास्केट म्हणजे आजचं बिग बाजार आहे. आधी कसं हं. बिग बाजारमध्ये समजा काही विकायचं काढलं, की सगळं विकलं जायचं आणि स्टॉक आउट व्हायचं. त्याच ओके. पद्धतीने बिग बास्केट हे खूप मोठं ऑनलाईन स्टोअर आहे पेरिशेबल गोष्टींसाठी. सो मग बिग बास्केट इज द राइट थिंग टू डू. Amazonच्या पण आधी. ओके, ओके, ओके. थँक यू सर. थँक यू. थँक्यू. पुढचा क्वेश्चन असा आहे की व्हॉट इज द रिस्क फॅक्टर वी शुड कन्सिडर बिफोर एंटरिंग इनटू ई-कॉमर्स? ओके. सो इकॉनॉमिकल पण आहे आणि रिसोर्सेस म्हणजे टाईमचा पण रिस्क आहेत. दोन्ही रिस्क आहेत. सर्वात पहिली रिस्क जे मी थोड्या वेळा आधी पण सांगितलं तीही असेल, की ही कन्झ्युमरची नाही, पण तीही असेल, की तुम्हाला ते प्रॉडक्ट किती आवडतंय किंवा तुम्हाला त्या प्रॉडक्ट बद्दल किती माहिती आहे. हे खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला ते माहिती नसेल, तर तुम्ही 6 महिन्यात, वर्षभरात तुम्ही त्यातनं बोर होऊन बाहेर पडण्याची शक्यता असते. तर ही सर्वात मोठी पहिली रिस्क आहे, की तुम्ही प्रॉडक्ट कुठलं चूज करता. तुम्हाला काय विकायचं आहे. दॅट इज द फर्स्ट मेन रिस्क फॅक्टर टू बी कन्सिडर्ड. की बाबा हो, मला ही गोष्ट आवडते किंवा ह्या गोष्टीमध्ये मला कळतं आणि म्हणून मी ते विकतोय. सो पहिली गोष्ट आहे प्रॉडक्ट. दुसरी गोष्ट जर आपण म्हटलं, की काय-काय म्हणजे हे खूप रिस्की होऊ शकेल ते म्हणजे, की माझे मीडियम्स चूज करणं, की मला कुठल्या मीडियमवरती विकायचं आहे. मला सोशल मीडिया घ्यायचं आहे, मला पेड ॲड्स करायचे आहे, की मला फक्त SEO करायचं आहे. सो तो खूप मोठा क्रुशियल डिसिजन असेल, की मला कशावरती विकायचं आहे. कारण त्याच्यावरती डिपेंड करेल, की तुमचे प्रॉफिट मार्जिन्स किती बनतायत. म्हणजे मी जर उदा म्हटलं, की मला Facebook ॲड्स करायच्या, तर Facebook ॲड्सला खूप खर्च लागतो आणि आता रिसेंटली तर Facebookच्या ॲड्स खूपच महाग झाल्यात. सो मग तो एक खूप मेजर क्रुशियल गोष्ट असेल. हे तर झालं फायनान्शियल गोष्ट. दुसरी हे की माझा वेळ जाईल, समजा फेल झालं तर. पण मग एंटरप्रेन्योरशिप आहे. असा वेळ घालवावाच लागेल. त्यानंतरच कुठेतरी जाऊन तुमचा बिझनेस बिल्ड होईल. एकदम स्ट्रेट मार्गाने खरंच काही सापडणार नाही. येस सर. थँक्यू. आणि या कोर्समध्ये बेसिकली माइंडसेट डेव्हलपमेंट वरती पण आम्ही गाईड करणार आहे, की एका एंटरप्रेन्योरचं माइंडसेट कसं असलं पाहिजे. याच्यावरती चांडक सर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये माइंडसेट डेव्हलपमेंट आणि अचीव्हमेंट मोटिव्हेशनल ट्रेनिंग याच्या सेशन्स थ्रू तुम्हाला कव्हर होणार आहे. भूषण यांचा क्वेश्चन आहे. भूषण तुम्ही आहात? सर नमस्कार, भूषण बोलतोय नागपूरवरून.
आवाज येतोय सर माझा? हो. भूषण येस बोला. हॅलो. माझा क्वेश्चन एक असा होता की फॉर एक्झाम्पल आपण जर एखादं FMCG कंपनीचं एखादं प्रोडक्ट आहे, फॉर एक्झाम्पल फॅन लवली आपण 50 रुपये MRP ऑनलाईनला आपण जर ती आपल्याकडे जर कमी पैशामध्ये आली आणि आपण तिला डिस्काउंट मध्ये वगैरे दिली, तर ते सुद्धा प्रोडक्ट आपण विकू शकतो का FMCG चे? हो, नक्कीच. फक्त एवढंच आहे की आता गव्हर्नमेंटच्या नियमांप्रमाणे जे आपण म्हणतो MRP मॅक्सिमम रेंटल प्राइस त्यावरती विकू नका. कारण मग त्याने प्रॉब्लेम होईल कारण त्यांनी ती एक प्राइस डिफाईन केलेली आहे. पण त्याच्या खाली असेल किंवा त्याच प्राइसला असेल तर तुम्ही 100% विकू शकता आणि तुम्हाला ते मी जसं म्हटलं की तुमचा बिझनेस मॉडेलमध्ये बसली पाहिजे. याचा अर्थ की तुम्हाला तो शिप करताना पण प्रॉफिट झाला पाहिजे आणि इन केस त्याचे रिटर्न्स वगैरे आले तर त्यात पण प्रॉफिट झाला पाहिजे. एवढं फक्त आपल्याला काळजी घ्यावी लागेल. पण तुम्ही विकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही. येस. ओके. थँक्यू सो मच ऑल ऑडियन्स. आणि आपण आता आपण फर्दर क्वेश्चन्स ऑलरेडी आपण वी हॅव कवर्ड एव्हरीथिंग. आणि ज्यांना कोर्सला रजिस्टर करायचं असेल तुम्हाला ऑलरेडी गुगल फॉर्मची लिंक पाठवलेली आहे. सो तुम्ही गुगल फॉर्म इमिडिएटली अप्लाय करा आणि या कोर्सला ऑलरेडी आमच्याकडे या ड्युरिंग द वेबिनार आता 3-4 फॉर्म्स आलेले आहेत. सो तुम्ही इमिडिएटली अप्लाय करा आणि तुमचं सिलेक्शन या कोर्समध्ये आमचं गुगल फॉर्म्स बघून आम्ही सिलेक्शन करूयात आणि तुम्हाला त्याच्यानंतर फर्दर प्रोसेस आम्ही गाईड करूयात. कोर्स हा 25 फेब्रुवारी ला स्टार्ट होतं. याचं टायमिंग सगळे 8 ते 11 आहे. टायमिंग ऍट द मोमेंट आमच्याकडे फॅकल्टी सगळ्या अवेलेबिलिटी फक्त मॉर्निंगला आहे. सो फक्त मॉर्निंगलाच आम्ही हा कोर्स कंडक्ट करू शकतो. आणि तुम्हाला डिटेल सिलेबस बघायचा असेल तर तुम्हाला जी दुसरी लिंक आहे उद्योगवर्धिनीच्या वेबसाईट वरती, सो तिकडे तुम्हाला डिटेल सिलेबस पण बघायला मिळेल. सो ओके, विथ दॅट आपण आजचा वेबिनार थांबूयात. आणि प्रत्येक जणाला युट्यूब चॅनल उद्योगवर्धिनीचा नक्की सबस्क्राईब करा. इकडे तुम्हाला आमच्या उद्योगवर्धिनीचे नेटवर्क अंडर 60,000 प्लस ऑन्टरप्रेनर्स आहे. तर त्या सगळ्या ऑन्टरप्रेनर्सची तुम्हाला जर्नी बघायला मिळेल की त्यांनी कसं केलं. तर काही आमच्या इकडे तुम्हाला ही प्लेलिस्ट आहे की एक्झॅक्टली 10 रुपयापासून वैभव सरांनी स्टार्ट केलेलं आहे. मग याच्यानंतर शशिकांत मॅडम आहे की आज 100 करोड प्लस त्यांचा टर्नओव्हर आहे. असे बरेचसे आमचे उद्योगवर्धिनीचे ऑन्टरप्रेनर्स आहेत. त्यांच्या तुम्ही मुलाखती बघू शकतात आणि उद्योगवर्धिनी वेबसाईट वरती बघू शकतात. सो विथ दॅट आपण आजचा वेबिनार थांबवूयात. थँक्यू सो मच वृषाल फॉर दिस डिटेल गायडन्स वृषाल सर आणि ऑल ऑडियन्स फॉर युअर वंडरफुल क्वेश्चन्स. थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग अस लाईव्ह अँड स्टेइंग अप आता रात्री 9 वाजेपर्यंत. थँक्यू वृषाल. येस. थँक्यू राम सर. थँक्यू सगळ्यांनाच. खूप चांगले प्रश्न होते ह्या वेळेला. मजा आली. म्हणजे काही असे अवघड प्रश्न आले की जास्तच मजा येते. येस. थँक्यू. सो धन्यवाद. कोर्स मध्ये नक्कीच चांगला एक्सपिरियन्स असेल. बाय द एंड ऑफ द कोर्स आमचा मोठा हाच आहे की 50 ते 60 जेवढे पार्टिसिपंट्स आहेत सगळ्यांच्या वेबसाईट्स, सगळ्यांचे ऑनलाईन बिझनेस स्टार्ट होतील. आम्ही पुन्हा तुम्हाला सपोर्ट करू. कोर्स नंतर पण आमचा सपोर्ट असेल. सो तुमचा एक ऑनलाईन ई कॉमर्स बिझनेस व्हायला पाहिजे हाच आमचा गोल आहे या कोर्सचा. आणि तोच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पण गोल आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्यासाठी स्पॉन्सरशिप देते की आज एक ऑनलाईन इंडियाचा प्रेझेन्स वाढला पाहिजे. ऑनलाईन बिझनेसेस स्टार्ट झाले पाहिजे. आणि कोविडमध्ये बरेचसे लोकांचे बिझनेसेस बंद झालेले ऑफलाईनचे, तर ते सगळे ऑनलाईन कसे स्विच करता येईल त्याच्यासाठीचा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एफर्ट आहे. सो आम्ही त्यांना पण थँक्यू करतो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीला की त्यांनी हा सगळा इनिशिएटिव्ह घेऊन स्पॉन्सर्ड आहे सगळे कोर्सेस. सो तुम्ही नक्कीच सगळ्यांनी फायदा घ्या आणि ऍप्लिकेशन करा ऑनलाईन लवकरात लवकर. आणि याच्यामध्ये आम्ही लिमिटेड सीट्स तुम्हाला याच्यामध्ये भेटते. So thank you all audience, Vrushal sir and all Chandak sir and all audience for your wonderful question. Thank you. Have a good night.